रेकॉर्डिंग हॅज बीन स्टार्टेड. चालेल. चला, गुड इव्हनिंग सगळ्यांना. चॅटबॉक्समध्ये गुड इव्हनिंग जे काय असेल. नमस्कार. ओके. रेखा जगताप मॅम, धन्यवाद. ओके, क्या बात आहे. सुरुवातच धन्यवादने झाली आहे. व्हेरी नाईस. रेखा बांदल मॅडम, सिद्धार्थ कुंभार, नितीश मराठे, रेखा जगताप, रेखाताई जगताप, डॉक्टर हेमंत कडू, गुड इव्हनिंग. अपर्णा मॅम, अंगद सर, सीमा मॅम, राहुल गाडे सर, रेडमी, रेडमी, ओके, रेडमी वेलकम. प्रणाली, ओके, आफ्टर लॉंग टाइम. मनीषा वाघमारे मॅडम, आदित्य पातरकर, सीओ काय आहे नाव, ओके, प्लीज रिनेम करा. श्रेयश, व्हेरी गुड. रत्नाकर सर अँड पूजा मॅम, बोथ आर देअर. प्रणीत इज देअर, व्हेरी गुड. अनिता सुपलकर मॅम, विशाल खरात सर फ्रॉम बारामती, संदेश, ओके, स्वरूप कुमार काळे, ओके, फाईन. सो 9 वाजून 6 मिनिटं झालेली आहेत. आपण स्टार्ट करायला हरकत नाही. सो लेट्स बिगिन. आजच्या टॉपिकचं नाव काय आहे? व्हॉट इज द नेम ऑफ टुडेज टॉपिक? अनम्यूट करून बोलू शकता. सिद्धार्थ सर, ट्रॅव्हलिंग टू पुणे टू बारामती, ओके, फाईन. आयुष्य एक ट्रॅव्हलिंग आहे. ट्रॅव्हलिंग कधीच थांबणार नाही. ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग थांबेल त्यावेळेस सगळंच थांबेल. फाईन. ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ठीक आहे. चॅटबॉक्समध्ये कमेंट करा, बघूयात किती जण इथे ॲक्टिव्ह आहेत. ओके, चॅटबॉक्समध्ये डॉक्टर हेमंत कडून टाक, हां, पाठवलेलं आहे. प्रणित सर इज देअर, प्रणित इज देअर. ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी. लेट मी चेक की तुम्हाला टॉपिकचं नाव माहिती आहे की नाही. स्क्रीनवरती तर दिसतंय, तरीसुद्धा आय वॉन्ट ऑल ऑफ यू ॲक्टिव्ह इन दिस रूम. ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी, राहुल गाडे सर. ओके, गुड. सीमा मॅम इज सेइंग ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी, अपर्णा मॅम. ओके, बघूयात किती जण ॲक्टिव्ह आहेत इथे. एक्झॅक्ट बरोबर 9:10ला आपलं सेशन स्टार्ट होईल. मेन कोर्स, मेन वर्कशॉप. तोपर्यंत हे आपलं वॉर्मअप आहे असं समजा. ओके, ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी, अंगद सर, गुड. रेखा जगताप मॅम, ठीक आहे. बघूयात, मला बघायचं आहे की हाऊ मेनी पीपल आर ॲक्टिव्ह इन दिस झूम लाईव्ह. ओके, अजून किती जण आहेत बघूयात. ज्यांची नावं येत आहेत त्यांनाच नेक्स्ट याच्यामध्ये झूम सेशनची लिंक येणार आहे. ओके, जे काहीच कमेंट करत नाही, राईट. ना घर का ना घाट का नको. ओके, धड घरी पण नाही आहात तुम्ही आणि इथे पण ऍक्टिव्ह नाही आहात, असं नकोय मला, राईट. ओके, अपर्णा मॅम, अंगद सर, रत्नाकर सर, पूजा मॅम, श्रेयश, अनिता सुपलकर मॅम. ओके, लेट मी चेक किती जण ऍक्टिव्ह आहेत. रोशनी मॅम इज देअर, ओके, ग्रेट. संदेश गोगावले, 1+ इन 2011 कोण आहे? प्लीज पुट युअर नेम इन द चॅट बॉक्स. 1+ IN0111 2011 हे. प्रतीक फडतरे, प्रतीक, कांट यू पुट युअर नेम देअर प्लीज. प्रतीक फडतरे, रिनेम करा म्हणजे मला व्यवस्थित तुमच्याशी डिस्कस करता येईल, कम्युनिकेट करता येईल. ओके, इफ युअर रिअल नेम इज देअर. ओके, फाईन. तुषार गाडे सर, हां, लेट मी चेक. आम्रपाली मॅम, क्या बात है, व्हेरी गुड. रेखा मॅम, ओके. आता आपण एक गेम खेळूयात, चालेल? रेडी? आर यू रेडी? येस, Yes, आय sir. एम ऑल्सो रेडी. यस, क्या बात आहे. अनम्यूट करून बोलायचं. हो, सिम्पल आहे. ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा टॉपिकचं नाव आहे. मी तुम्हाला असे 13 पॉईंट सांगणार. आय एम गोइंग टू टेल यू 13 पॉईंट्स, की आज आपल्याला स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करायचं आहे, आत्मपरीक्षण करायचं आहे. जसं रेग्युलरली आपण प्रत्येक सेशनमध्ये करत असतो, राईट. आपण नेहमी म्हणत असतो की मी तुला चांगलं ओळखून आहे, तू काय चीज आहे हे मला माहिती आहे. पण आपण स्वतःबद्दल कधीच म्हणत नाही की मी मला चांगलं ओळखून आहे, मी काय चीज आहे हे मला माहिती आहे. ॲक्च्युली मुळात आपण काय चीज आहोत ना,
हे फार कमी लोकांना माहिती असतं. सो डिअर फ्रेंड्स, आजचं सेशन थोडक्यात सांगायचं झालं तर, मी काय चीज आहे, तुम्ही काय चीज आहात, म्हणजे मी मला ओळखेल. यू हॅव टू नो युअर सेल्फ. दॅट इज ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आजचा तुमचा रिस्पॉन्स बघून मी उद्याचं सेशन कंडक्ट करायचं की नाही, दॅट आय एम गोइंग टू डिसाईड. ओके, त्यामुळे चॅट बॉक्समध्ये दोन्ही हात फ्री ठेवा. ओके, आणि इथे बिझी ठेवा चॅट बॉक्समध्ये. कंटिन्युअसली आय वॉन्ट समथिंग फ्रॉम यू, राईट? सो मला सांगा, तुम्ही स्वतःला काय समजता? ओके, मी प्रेमाने विचारतोय, रागाने नाही. स्वतःला काय समजता असं नाही विचारत. तुम्ही स्वतःला काय समजता, एकदम सोप्या सौम्य भाषेत मी तुम्हाला विचारतो आहे. इंग्लिशमध्ये म्हणतात, व्हॉट डू यू कन्सिडर युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला काय समजता? चॅटबॉक्समध्ये टाकू शकता, अनम्यूट करून सांगू शकता. ओके, डॉक्टर हेमंत कडू सर म्हणतायत की मी स्वतःला हिरो समजतो. क्या बात आहे, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. येस, बघूयात अजून काय काय आहेत आपल्या आजच्या झूम सेशन. गुड टीम प्लेयर, अंगद सर, व्हेरी गुड. परफेक्ट मॅन, राहुल सर, गुड. रवी सर, प्लीज चेक. ओके, माझी विनंती आहे, डिअर फ्रेंड्स, प्लीज म्यूट युअर माईक. ओके, अंगद सर इज सेइंग गुड लिस्नर. फाईन, गुड. गुड लिस्नर म्हणजे ऐकणारे आहात, तुम्ही ऐकता. सिद्धार्थ कुंभार, गुड लर्नर. ओके. अलकाताई, हाय म्हणजे काय, तुम्ही काय आहात, हाय आहात का तुम्ही? तुम्हाला आई म्हणायचंय का? सीमा मॅम इज गुड लिस्नर. ओके, व्हेरी गुड. रेखाताई जगताप, गुड हाऊसवाईफ. रवींद्र सायकल, गुड. गुड म्हणजे काय पुढे? गुड. गुड काय आहात तुम्ही? प्रतीक फडतरे सेइंग आय एम अ बिलिव्हर. ओके, व्हेरी नाईस, गुड. बघू द्यात मला किती जण इथे अलाइव्ह आहेत, जिवंत आहेत झूम सेशनमध्ये. प्रणित, गुड लर्नर आहात तुम्ही. ओके, व्हेरी गुड, फाईन. ओके, एवढेच आहेत, बाकी काय आहेत? बाकी सगळे ऑडियन्स आहेत? छान आहे. ओके, सुपलकर, अनिता ताई, तुम्ही छान आई. ओके, आई म्हणायचं, छान आई आहात. ओके, ग्रेट, छान आई आहात. ओके. हं. सगळ्यांनाच आपली आई छानच वाटते. ओके. ग्रेट. अजून? ओके. संदेश सेंग की मी एक चांगला व्यक्ती आहे. गुड, व्हेरी नाईस. चला, आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही एवढे सगळे चांगले आहात, तर मग आजचं सेशन कशाला घ्यायचं? राईट. सगळेच तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहात. गुड, एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आले ते. गुड लिस्टर आहात, गुड हाऊसवाईफ आहात, बिलिव्हर आहात, लर्नर आहात, लीडर आहात, टीम लीडर आहात, बरंच काय काय टाकले तुम्ही. हाऊसवाईफ आहात चांगले. ओके. राईट. सो वाय शुड आय टेक दिस सेशन? ओके. हा, हे सेशन फक्त कोणासाठी? इथे कोणीतरी टाकलं की आय एम अ गुड लर्नर. प्रणितनी टाकलं आय एम अ गुड लर्नर. ओके. आणि इथे एकाने टाकलं की आय एम परफेक्ट. मी नाव नाही घेणार, माझे खूप जवळचे आहेत ते. अँड डिअर फ्रेंड्स, लेट मी टेल यू, प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतःला काय समजता? व्हेरी नाईस की तुम्ही स्वतःला परफेक्ट समजता. बट लेट मी टेल यू, नो बडी इज परफेक्ट ऑन दिस प्लॅनेट. ह्या जगात, ह्या पृथ्वी तलावरती कोणीही परफेक्ट नाही. परंतु आपल्याला परफेक्ट बनण्याचा प्रामाणिक प्रयत्न रेग्युलर बेसिसवरती करायचा असतो. ओके. सो लेट्स ट्राय टू बिकम परफेक्ट. लेट्स टू बी बेटर अँड गुड. लेट्स लर्न समथिंग डिफरंट अँड लेट्स बी ऑर्डिनरी टू एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सगळे तयार आहात? येस. प्रणित, छान स्माईल आहे. सगळे तयार आहात? रेडी? येस, 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 येस. सो डिअर फ्रेंड्स, we will start the session with definition of ordinary versus extraordinary. ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी याने आपण सुरुवात करूयात. आपल्या वर्कशॉपची किंवा ह्या सेशनची सुरुवात रेग्युलरली आपली अशी होते की आपल्याकडे पेन पाहिजे, पेज पाहिजे, पाणी पाहिजे. राईट? कीप युअर ढाल अँड तलवार रेडी. ही आपली तलवार आहे आणि आपली नोटबुक ही ढाल आहे. राईट? सो आत्ता जे काही सेशन तुम्ही ऐकताय हे फक्त 48 तासापुरतं तुमच्या लक्षात राहील. 48 तासानंतर तुम्ही म्हणाल की हम आपके है कौन. ओके. सो डिअर फ्रेंड्स, यू हॅव टू मेक युअर नोट्स लाईक दिस. नोट्स असणं गरजेचं आहे. यू हॅव टू मेक अ नोट. राईट? नोट्स तयार करणं गरजेचं आहे. सो आजच्या सेशनची सुरुवात आपण करतो आहोत एक सुंदर छोट्याशा डेफिनेशनने. पहिलं डेफिनेशन ते आहे, द फर्स्ट डेफिनेशन इज ऑफ ऑर्डिनरी. ऑर्डिनरी व्यक्ती म्हणजे काय?
ओके. ऑर्डिनरी व्यक्ती म्हणजे काय? चॅट बॉक्समध्ये बघू शकता. ऑर्डिनरी व्यक्ती म्हणजे काय? ओके, राईट. ऑर्डिनरी व्यक्ती म्हणजे काय? चॅटबॉक्समध्ये मी टाकलेलं आहे. यू कॅन सी ऑर्डिनरी म्हणजे सामान्य व्यक्ती. ओके, सामान्य व्यक्ती. हां, ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे काय? सामान्य आणि असामान्य. लक्षात घ्या, सामान्य आणि असामान्य. थोडक्यात काय, ऑर्डिनरी हा ऑर्डिनरी आहे, परंतु एक्स्ट्रा ऑर्डिनरीकडे सगळ्या एक्स्ट्रा थिंग्ज असतात. एक्स्ट्रा टाईम आहे, एक्स्ट्रा नॉलेज आहे, एक्स्ट्रा ॲटिट्यूड आहे, ओके, एक्स्ट्रा स्किल आहे, राईट. एव्हरीथिंग इज एक्स्ट्रा. एक्स्ट्रा पेशन्स आहेत. एक्स्ट्रा म्हणजे काय? कोणापेक्षा? नॉर्मल व्यक्तीपेक्षा, ऑर्डिनरी व्यक्तीपेक्षा या व्यक्तीकडे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्तीकडे काही गोष्टी एक्स्ट्रा आहेत. त्यामुळे देअरफॉर ही इज अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ऑर्डिनरी एक्स्ट्रा ऑर्डिनरीमध्ये फरक काय? की ऑर्डिनरी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी सुद्धा ऑर्डिनरीच असतो, परंतु त्याच्याकडे काही गोष्टी अशा आहेत त्या ऑर्डिनरीपेक्षा एक्स्ट्रा त्याच्याकडे जास्त असतात. देअरफॉर ही इज नोन ॲज अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन. क्लिअर? ओके. इफ इट इज क्लिअर चॅटबॉक्समध्ये सी टाईप करा. जास्त इंग्लिश नाही झालं. हं, ठीक आहे. एवढं तर कळलंच पाहिजे. इंग्रज बरेच वर्ष राहून गेलेत आपल्याकडे, राईट. चॅटबॉक्समध्ये बघू शकता. डेफिनेशन लिहून घ्यायचं असेल ते लिहू शकता. आय थिंक यू शुड राईट इट डाऊन. लिहून घ्या. ओके. फर्स्ट डेफिनेशन लिहा, सामान्य व्यक्ती. ओके, थँक्यू व्हेरी मच. सामान्य व्यक्ती, त्याला आपण म्हणतो ऑर्डिनरी पर्सन. ऑर्डिनरी पर्सन लिहा, डॅश करून लिहा. जी व्यक्ती, जी व्यक्ती नेहमीच्या पद्धतीने जीवन जगते. नेहमीच्या पद्धतीने जीवन जगते. जोखीम टाळते. जोखीम टाळते आणि सरासरी विचार करते. आणि सरासरी विचार करते. कमेंट सेक्शनमधून बाहेर या, आपण लिहून घेतोय. काही अजून तिथे सी सी टाईप करतायत. मी रिपीट करतोय. सामान्य व्यक्ती, डॅश करून लिहा. जी व्यक्ती नेहमीच्या पद्धतीने जीवन जगते, नेहमीच्या पद्धतीने जोखीम टाळते आणि सरासरी विचार करते. आय एम गोइंग टू एक्सप्लेन इन इंग्लिश ऑल्सो, बिकॉज हिअर आर सम इंग्लिश मीडियम स्टुडंट्स, त्यांना मराठी समजत नाही. ओके. आता हे जोखीम समजणार नाही, सरासरी समजणार नाही, काही जण आहेत. ओके. रवी सर प्लीज चेक, काही जणांचा माईक चालू आहे आणि आपल्या सेशनचा एक नियम आहे, चुकून जरी माईक चालू राहिला, एकदा सांगितलं जाईल, ऑन द सेकंड यू विल बी रिमूव्ड इन द फ्रॉम द सेशन. ओके, फाईन, ग्रेट. सो प्लीज कॉपरेट मी. हे लाईव्ह सेशन करणं फार अवघड असतं. ओके, इथे कुठल्याही चुका चालत नाहीत. इट इज नॉट अ रेकॉर्डेड कोर्स, राईट. कारण प्रत्येक शब्द जो स्पीकर आहे, स्पीकर हॅज टू स्पीक व्हेरी प्रॉपरली, व्हेरी केअरफुली, राईट. येस. सो हे झालं सामान्य व्यक्तीबद्दल. आता आपण असामान्य व्यक्तीबद्दल लिहूयात. लिहा, असामान्य व्यक्ती कंसात एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन. मी इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करणार आहे. कीप सम पेशन्स, हॅव सम पेशन्स. ओके. असामान्य व्यक्ती, एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन. एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन म्हणजे असामान्य व्यक्ती. जी व्यक्ती वेगळा विचार करते, डॅश करून लिहा. जी व्यक्ती वेगळा विचार करते. जी व्यक्ती वेगळा विचार करते. ध्येय ठेवते. ध्येय ठेवते. ध्येय ठेवते. जबाबदारी स्वीकारते. जबाबदारी स्वीकारते. जबाबदारी स्वीकारते. आणि सरासरीपेक्षा वेगळा विचार करून अधिक यश मिळवते. सरासरीपेक्षा वेगळा विचार करून
अधिक यश मिळवते. अधिक यश मिळवते. ओके, आय एम गोइंग टू एक्सप्लेन व्हेरी डीपली, डोंट वरी. याच्यावरती आपले 2 सेशन्स होणार आहेत, आज आणि उद्या. राईट? येस. ओके, फाईन. ओके. हां. आता आपण इंग्लिशमध्ये लिहून घेऊयात, त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करेल. सो ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे, कमेंट सेक्शनमध्ये बघू शकता. ऑर्डिनरी पर्सन हू लिव्ज अ नॉर्मल लाईफ. कशी व्यक्ती असते ती नॉर्मल लाईफ जगते. ओके. चॅटबॉक्समध्ये जाऊन तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, कॉपी करू शकता आणि व्हॉट्सॲपला स्वतःला तुम्ही टेस्ट करू शकता. ऑर्डिनरी पर्सन, अ पर्सन हू लिव्ज अ नॉर्मल लाईफ follows the normal routine. He follows the normal routine. Avoids the risk avoid करतो. And thinks in a limited and average way. And thinks in a limited and average way. मी रिपीट करतो. Ordinary person who lives a normal life, follows routine life, avoids risks, and thinks a limited in average way. It is an ordinary person. Okay. So let's think about extraordinary person. Extraordinary person in English definition: a person who stands out of out by thinking. A person who stands out by thinking. A person who stands out by thinking differently. Differently. Taking responsibilities. जबाबदाऱ्या स्वीकारतो. सेटिंग गोल्स. ध्येय सुद्धा सेट करतो. अँड अचीव्स बियॉन्ड अन ॲव्हरेज रिझल्ट्स. अँड अचीव्स बियॉन्ड द ॲव्हरेज रिझल्ट्स. ॲव्हरेज रिझल्ट्सपेक्षा तो जास्त गोष्टी मिळवतो. ओके. सो आपण मराठीमध्ये बघूयात. नो प्रॉब्लेम. सो डिअर फ्रेंड्स, सामान्य व्यक्ती जी आहे ना, तर आपण डिफरन्स बघूयात. सामान्य व्यक्ती काय करते? नेहमीसारखा विचार करते. काल पण तोच विचार, आज पण तोच विचार, उद्या पण तोच विचार. बरोबर. काल पण तोच विचार, आज पण तोच विचार, उद्या पण तोच विचार. 2025 मध्ये तीच लाईफ, 2026 मध्ये तीच लाईफ, 2027 मध्ये सुद्धा तीच लाईफ असणार आहे. देर इज नो एनी काइंड ऑफ डिफरन्सेस. तिथे असला कुठलाही प्रकारचा डिफरन्स नाहीये. वाय? का नाहीये? कारण ती व्यक्ती जोखीम टाळते. जोखीम टाळते म्हणजे काय? रिस्क घेत नाही. ओके. आणि मी, हे माझं वाक्य बरं का, पेटेंटेड आहे. रिस्क घेणं महत्वाचं आहे. रिस्क के साथ इश्क करना जरुरी है. ओके. रिस्क के साथ इश्क करना जरुरी आहे. नाहीतर इश्कच होणार नाही तुम्हाला तुमच्या ध्येयाबद्दल. मी ध्येयाबद्दल बोलतोय. आय एम अंडरलाइनिंग. ओके. हायलाइटिंग दिस वर्ड. इश्क करना है रिस्क से, रिस्क के साथ, रिस्क के साथ. ओके. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? ऑर्डिनरी टू एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं असेल तर नंबर 1, वी हॅव टू थिंक डिफरंटली. वी हॅव टू थिंक डिफरंटली. राईट. आणि यामुळेच म्हटलं जातं थिंक डिफरंट टू गेट डिफरंट. थिंक डिफरंट टू गेट डिफरंट. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. जर आपल्याला वेगळं काय हवं असेल, नवीन काय हवं असेल, सो वी शुड थिंक डिफरंटली. तुम्ही गेल्या वर्षी पण 10,000 कमवत होता, या वर्षी सुद्धा 10,000 कमवत आहे. आणि पुढच्या वर्षी जर तुम्हाला जास्त कमवायचं असेल तर गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी जे केलेलं नाहीये, वी शुड डू डिफरंटली, डिफरंट थिंग्स. ओके. सो पहिलं काय आहे? थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आणि कशा पद्धतीने विचार करायची गरज आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मित्रांनो, जोखीम घेणं गरजेचं आहे, रिस्क घेणं गरजेचं आहे. परंतु मॅनेजमेंटमध्ये सांगितलं जातं, रवी सर प्लीज लेट मी चेक.
ओके, प्लीज माझी रिक्वेस्ट आहे रवी सर, कोणाचा तरी कॅमेरा, सॉरी, माईक चालू आहे. डिअर फ्रेंड्स, वन्स अगेन आय एम गोइंग टू रिक्वेस्ट यू, हे रेकॉर्डिंग कोर्स नाही आहे, रेकॉर्डिंग सेशन नाही आहे. देर इज नो एनी काइंड ऑफ नोट्स, स्क्रिप्ट्स. ओके, त्यामुळे माझी एक विनंती आहे पुन्हा एकदा की कीप युअर माइक्स ऑफ. मी तुम्हाला शेवटी बोलायला चान्स देणार आहे. ओके, सो लेट्स सी. आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे असामान्य व्यक्ती म्हणजे कोण आहे? जी व्यक्ती वेगळा विचार करते त्याला काय म्हणतो आपण? थिंक डिफरंट. जी व्यक्ती वेगळा विचार करते. वेगळा म्हणजे काय? दॅट आय एम गोइंग टू टेल यू. नाही तर उद्या काय होणार आहे? अरे सरांनी सांगितलंय वेगळा विचार करा, तुम्ही गाडी अशी चालवताय तर उलटे बसून गाडी चालवाल. ओके, सो आय विल नॉट बी द रिस्पॉन्सिबल फॉर दॅट, राईट? तर ती गोष्ट नको आहे. डिफरंटली म्हणजे काय? यू हॅव टू यूज युअर इंटेलेक्च्युअल पॉवर. मी रिपीट करतोय, सत्सद विवेक बुद्धी वापरणं गरजेचं आहे. सत्सद विवेक बुद्धी, यू हॅव टू यूज युअर इंटेलेक्च्युअल पॉवर. कोणतीही गोष्ट करताना खूप डिफरंट करायचं असेल, हां, गाडी आपली 120नी असते, 80नी असते, डायरेक्ट 200ने जायचं नाही. यू हॅव टू थिंक डिफरंट म्हणजे काय? यू हॅव टू यूज युअर लॉजिक माइंड. ओके, लॉजिकल माइंड. सो इथे काय आहे? जी व्यक्ती वेगळा विचार करते, ध्येय ठेवते. एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्तीकडे ध्येय असतात, ते मी तुम्ही पुढे बोलणार आहे. आणि सरासरीपेक्षा अधिक यश मिळवते. का मिळवते? कारण त्याच्याकडे प्रॉपर प्लॅन्स असतात. ते आपण सगळ्या गोष्टी वी आर गोइंग टू डिस्कस. सो इंग्लिशमध्ये असं आहे, फक्त एक 2 मिनिटं मी इंग्लिशमध्ये पण एक्सप्लेन करतो, सो दॅट इंग्लिश मीडियम स्टुडंट्स विल अंडरस्टँड. सो डिअर फ्रेंड्स, देर आर 2 टाइप्स ऑफ पीपल, ऑर्डिनरी अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ऑर्डिनरी पर्सन काय ऑर्डिनरी पर्सन लीड्स अ नॉर्मल लाईफ. नॉर्मल लाईफ मीन्स व्हॉट? नॉर्मल रुटीन. ओके, normal, everything is normal, like his goal is normal, he is normal, his habits are normal. Okay, his thinking pattern is normal. Okay, he is being known as a normal, everything is normal, right? तर हे लोक नॉर्मल असतात and they follow the routine life. There is no something difference in their life. Every day is same for them. Like yesterday was the same, today is the same, and the next day will be the same again. And they don't take any kind of risk. कुठल्याही प्रकारचे ते रिस्क घेत नाही. थिंकिंग पॅटर्न सेम आहे. दे थिंक लिमिटेड. दे नेवर एव्हर थिंक अबाउट आउट ऑफ बॉक्स. आउट ऑफ बॉक्स जाऊन कधीच ते विचार करत नाही. अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन हू ऑलवेज थिंक डिफरंटली, अँड ही इज ऑलवेज रेडी टू टेक रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला ते तयार असतात. अँड दे हॅव विथ देअर गोल्स, त्यांच्याकडे ध्येय असतात. बिकॉज ऑफ दॅट दे अचीव बियॉन्ड देअर लिमिटेशन्स, बियॉन्ड देअर ॲव्हरेज पॅटर्न्स, beyond their average results. Therefore, they are known as a extraordinary person. Okay, so dear friends, आता आपण स्टार्ट करतोय मेन सेशन. आतापर्यंत आपण we have just discussed about the definition of extraordinary people. Now we are going to start the first difference between ordinary and extraordinary. So keep your sword ready. तलवार तयार ठेवा. Okay, otherwise you can take a screenshots, right? Fine. I would suggest you लिहिण्यापेक्षा तुम्ही स्क्रीनशॉटच प्रेफर करा, बिकॉज तुमचा वेळ वाचेल. पहिला फरक आहे, द फर्स्ट डिफरन्स बिटवीन ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ऑर्डिनरी व्यक्ती, ओके, ऑर्डिनरी पर्सन इज अ पार्ट ऑफ प्रॉब्लेम. ऑर्डिनरी व्यक्तीकडे प्रॉब्लेम्स खूप आहेत. ओके, एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन इज द पार्ट ऑफ सोल्युशन. एक्स्ट्रा ऑर्डिनरीकडे व्यक्तीकडे सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत, पण तो पार्ट कशाचा आहे? तो सोल्युशनचा पार्ट आहे. इज द पार्ट ऑफ सोल्युशन. सो डिअर फ्रेंड्स, सामान्य व्यक्ती हा समस्येचा भाग असतो आणि असामान्य व्यक्ती हा उपायाचा भाग असतो. उपाय म्हणजे ऑप्शन्स, सोल्युशन्स. तुम्हाला फक्त 2 शब्द लिहायचा आहे की ऑर्डिनरी व्यक्ती काय असतो. ऑर्डिनरी व्यक्ती ऑलवेज थिंक अबाउट द प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम झाला? अरे बापरे, हा प्रॉब्लेम झाला का? मग आता अरे बापरे, मग हे प्रॉब्लेम म्हणलं की पुढे अजून एक प्रॉब्लेम होणार. अरे मग पुढे जाऊन हा अजून एक प्रॉब्लेम होऊ शकतो. दे जस्ट कीप ऑन थिंकिंग अबाउट द प्रॉब्लेम्स. दे नेवर नो की त्यांना हे माहीत नाहीये की कुलूप आहे म्हणजे चावी सुद्धा आहे. मी नेहमी म्हणत असतो की ज्या कंपनीमध्ये कुलूप तयार होतं त्याच कंपनीमध्ये त्या कुलपाची चावी सुद्धा तयार होते. राईट? प्रॉब्लेम म्हणजे काय तुम्हाला सांगू?
मी लहानपणी म्हणजे ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मी बोलायचं, प्रॉब्लेम इज लाईक इंग्लिश पेपर. इंग्लिश पेपर म्हणजे काय? शाळेतला पेपर. पॅसेज असतात, प्रश्न तिथेच, उत्तरं तिथेच. बरोबर ना? आपण सगळे मराठी मीडियम स्टुडंट्स आहोत. आपण कसे पास झालो? प्रश्नातले 2-3 शब्द दिसले आणि ते 2-3 शब्द पॅसेजमध्ये जर दिसलं ना, आपल्याला एवढं आनंद वाटायचं की बापरे, चला 35 मार्क्स जिंदाबाद, नाही येतो फिर भी हैदराबाद, आहे की नाही? राईट. तो पास. प्रॉब्लेम तिथेच आहे, सोल्युशन तिथेच आहे. आपलं आयुष्य हे इंग्लिश पेपर सारखं आहे, पॅसेजमध्येच उत्तरं आहेत. लक्षात येत आहे? तर आजपासून नेहमी लक्षात ठेवा, तुमचं जे काही एज असेल ते एज तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. चला, ॲक्टिव्हिटी आहे. राईट डाऊन एज ऑन द पेपर इन युअर नोटबुक. एज लिहा, जे काय असेल, 35, 36, 55, 120, जे काही तुमचं वय असेल. ओके. दुसरा जन्म आहे, तिसरा जन्म आहे, एकाच जन्मात 3 वेळा जन्म घेतला, व्हॉट एव्हर इट इज, जे काही असेल लिहा. आणि आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार आहात. ओके. मनातल्या मनात, म्यूट करायची गरज नाही. ओके. सो मला सांगा, आत्तापर्यंत तुम्हाला हजारो, लाखो, करोडो प्रॉब्लेम्स आले. आणि बाय द वे, झालं काय माहितीये का? सगळ्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन तुम्हीच काढलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? यू आर द पार्ट ऑफ सोल्युशन. भयंकर प्रॉब्लेम्स आले, खूप प्रॉब्लेम्स आले, खूप प्रॉब्लेम्स आले आत्तापर्यंत. खूप तुम्हाला बघा, आत्तापर्यंत कदाचित पैशाचा प्रॉब्लेम आला असेल, अचानक तुमची गाडी बंद पडली असेल, पेट्रोल संपलं असेल, कोणीतरी त्रास दिला असेल, कोणीतरी गैरफायदा घेतला असेल. सगळ्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन तुम्हीच काढलेलं आहे. तुमचं एज जे काय आहे ना, आत्तापर्यंत सगळ्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन तुम्हीच काढलेलं आहे. मला सांगायचा उद्देश काय? जर सोल्युशनच काढायचं ना, तर वाय टू थिंक अबाउट द प्रॉब्लेम्स, वाय टू वेस्ट ऑन थिंकिंग अबाउट द प्रॉब्लेम्स. आपला पूर्ण पूर्ण एनर्जी कुठे जाते? ओके, आपली पूर्ण एनर्जी जाते त्या प्रॉब्लेमवरती फोकस करायला. ओके. रवी सर प्लीज चेक. त्या प्रॉब्लेमवरती फोकस करायला. तो सांगण्याचा उद्देश काय आहे? इन्स्टेड ऑफ थिंकिंग अबाउट द प्रॉब्लेम्स, बघा व्यवस्थित ऐका, इन्स्टेड ऑफ थिंकिंग अबाउट द प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम्स बद्दल कंटिन्युअसली विचार करण्याऐवजी लेट्स थिंक अबाउट द सोल्युशन. ओके. बिकम अ सोल्युशनर, डोंट बिकम अ प्रॉब्लेम क्रिएटर. राईट. प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येक ह्याला प्रॉब्लेम्स आहेत. आता पण प्रॉब्लेम आहे ना. मी 2-3 वेळा बोललो की म्यूट करा, म्यूट करा, तरी पण ऐकत नाहीत. बट आय एम फोकसिंग ऑन द सोल्युशन. आता मी इमोशनल केलं तुम्हाला, लास्ट सेशनमध्ये थोडंसं बोललो. राईट. राईट. आय एम युझिंग ऑल द सोल्युशन्स. बट बघूयात कुठलं वर्क करतंय. राईट. तर पहिला नियम लक्षात घ्या, तुम्ही जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला बनायचं असेल, किंवा तुम्ही जर असाल अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं असेल, फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स ओनली थिंक अबाउट द सोल्युशन, सोल्युशन, सोल्युशन. ओके. चला, चॅट बॉक्समध्ये सोल्युशनचा एस टाईप करा. एस. एस इन द चॅट बॉक्स. सिद्धार्थ, क्या बात है. ओके. पूजा मॅम, दीपक, ओके, प्रणीत, गुड. ठराविक नावं नेहमी दिसतात मला. ओके, आज बरेच नवीन नावं सुद्धा दिसत आहेत. क्या बात आहे, व्हेरी गुड. ऑल आर एक्साइटेड. येस. गुड. आपण याच्यावरती अफर्मेशन्स पण घेणार आहोत. राईट. ते टुमॉरो और बघूयात नेक्स्ट याच्यामध्ये. येस, राईट. प्रॉब्लेम सगळ्यांना आहेत. दॅर इज नो सिंगल पर्सन ऑन दिस प्लॅनेट की त्याला प्रॉब्लेम. नेहमी माझ्या झूम सेशनमध्ये किंवा इथे लाईव्ह तुम्ही ऐकता मला, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जिवंत बॉडी आहे तर प्रॉब्लेम आहे, आणि जी डेड बॉडी आहे त्याला प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला लोक नावं ठेवत असतील तर तुम्ही जिवंत आहात. डेड बॉडीला लोक नेहमी काय म्हणतात? चांगला होता तो, खरंच चांगला होता, माणुसकी होती त्याच्यात. अरे होता तोपर्यंत का नाही बोलला? कदाचित 2 दिवस जास्त जगला असता. राईट. नो. सो लेट्स थिंक अबाउट द सोल्युशन. फक्त सोल्युशन बद्दल विचार करा. ओके. आणि मी तुम्हाला शिकवणार आहे हाऊ टू सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम. पुढचा टॉपिक तोच आहे. लास्ट टाइम आपलं डिस्कशन झालं होतं की दोन्हीपैकी कुठला घ्यायचा, हाऊ टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम घ्यायचा, हे ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आता आपण ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी शिकतोय. याच्यानंतर जे पुढचे झूम सेशन असेल नेक्स्ट वीकमध्ये वगैरे, ह्याची सिरीज झाल्यानंतर
सो आय एम गोइंग टू टीच यू हाऊ टू सॉल्व एनी प्रॉब्लेम ऑन द स्पॉट. ऑन द स्पॉट कुठलाही प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. ओके. सो हा पहिला डिफरन्स आहे, फर्स्ट डिफरन्स आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला असामान्य व्यक्ती बनायचं असेल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं असेल, बिकम अ सोल्युशनर फाइंडर. ओके. सोल्युशन फाइंड करण्याचा प्रयत्न करा, सोल्युशन मिळवण्याचा प्रयत्न करा, ना बल्कि तुम्हाला फोकस करायचा आहे प्रॉब्लेमवरती फोकस करू नका. इथे एक लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, लॉ ऑफ थॉट्स आहे. बघा काय माहितीये का, व्हॉट यू थिंक यू बिकम. इफ यू कीप ऑन थिंकिंग अबाउट द प्रॉब्लेम्स विल इन्क्रीज. इफ यू आर थिंकिंग अबाउट द सोल्युशन बद्दल विचार करत असाल, युअर फोकस विल बी ऑन सोल्युशन. तुमचा फोकस प्रॉब्लेमवरती असेल तर प्रॉब्लेम इन्क्रीज होणार आहे, वाढणार आहे. आणि तुमचा फोकस जर सोल्युशनवरती असेल, युअर ब्रेन विल वर्क फॉर द सोल्युशन. आणि प्रॉब्लेमवरती असेल, युअर ब्रेन विल वर्क ऑन फाइंडिंग द प्रॉब्लेम्स ओनली. मग तिथे तुम्ही अजून पॅनिक व्हाल, अजून स्टक व्हाल प्रॉब्लेम्समध्ये. त्यामुळे आजपासून युअर फोकस मस्ट बी ऑन द सोल्युशन इफ यू वॉन्ट टू बी अन एक्स्ट्राऑर्डिनरी. एक्स्ट्राऑर्डिनरी बनायचं असेल तर आपला पूर्ण फोकस कुठे असला पाहिजे, सोल्युशन, सोल्युशन अँड सोल्युशन. सो डिअर फ्रेंड्स, दिस वॉज द फर्स्ट डिफरन्स बिटवीन ऑर्डिनरी अँड एक्स्ट्राऑर्डिनरी. सामान्य व्यक्ती आणि असामान्य मधला हा पहिला फरक आहे. ओके. हा. आता आपण जातोय दुसऱ्या फरकाकडे, सेकंड डिफरन्स. ऑर्डिनरी व्यक्ती आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी मधला सेकंड डिफरन्स. डिअर फ्रेंड्स, ऑर्डिनरी व्यक्ती जो असतो ना, तो प्रॉमिस करतो. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन जो है ना, वो सलमान खान की तरह कमिटमेंट करता है. और एक बार कमिटमेंट किया तो अपने आप की भी नहीं सुनता है. राईट. बघा, तुम्हाला आठवतंय का, 31 डिसेंबर 2025 ला आपण प्रॉमिस केलं होतं की मी जिमला जाणार, मी व्यायाम करणार, मी 5 किलो काय वजन कमी करणार. वजनावरती खूप भर असतं, स्पेशली विमेन. ओके. राईट. की मी 5 किलो वजन कमी करणार. वाढलं असेल 5 किलो ह्या 3 महिन्यामध्ये. 3 महिने होत आले आता, अजून 5 किलो एक्स्ट्रा वाटलं असेल. सो डिअर फ्रेंड्स, ऑर्डिनरी व्यक्ती जी असतात ना, ती फक्त प्रॉमिस करतात. आय प्रॉमिस, आय प्रॉमिस, आय प्रॉमिस. प्रॉमिस हा शब्द खूप छोटा आहे, कमिटमेंट हा शब्द खूप मोठा आहे. सक्सेसफुल लोक कमिटमेंट करतात. प्रॉमिस हे जगाला दाखवण्यासाठी असतं, कमिटमेंट हे स्वतःला दाखवण्यासाठी असतं. आफ्टर ऑल हे दाखवण्यासाठी नसतंच, हे स्वतःच्या शब्दांसाठी असतं. की कमिटमेंट केली आहे मी, आय हॅव कमिटेड, मी कमिटमेंट केली. अँड डिअर फ्रेंड्स, इन द लास्ट वीक आय हॅड कमिटेड की मी आज तुम्हाला हे टॉपिक देणार आहे. आय वॉज व्हेरी मच बिझी विथ माय न्यू प्लेसेस. खूप ते कामं होते, बऱ्याच गोष्टी होत्या. आय वॉज कम्प्लिटली बिझी इन द लास्ट वीक. तरी सुद्धा मी जी कमिटमेंट केली होती की तुम्हाला हा टॉपिक देणार आहे, बिकॉज आय कन्सिडर माय सेल्फ एक्स्ट्रा ऑर्डिनरी. राईट. सो आजपासून तुम्हाला कमिटमेंट करायची. शब्द लिहून घ्या, कमिटमेंट. कमिटमेंट फार महत्वाचा शब्द आहे. मराठीमध्ये सांगू? ओके. सामान्य व्यक्ती ना वचन देते, वचन म्हणजे काय, वचन. आणि असामान्य व्यक्ती काय करते, ती व्यक्ती तिच्या शब्दाशी बांधील असते. ते जुने लोक म्हणायचे, नाही नाही नाही, शब्द गेलाय माझा, करावंच लागेल. दॅट इज कॉल्ड कमिटमेंट. आतापर्यंत आपण कोणाकोणाला शब्द दिलेत की आय एम गोइंग टू बी अ सक्सेसफुल, मी घरच्यांसाठी हे करेल, मी स्वतःसाठी हे करेल, मी एखादं स्किल डेव्हलप करेल. राईट. आय विल लर्न इंग्लिश, आय विल लर्न ड्रायव्हिंग, मी स्विमिंग शिकेल, मी योगा शिकेल. वॉट एव्हर इट इज, जे काय असेल, व्हॉट एव्हर इट इज, जे काय असेल, त्याबद्दल स्वतःला प्रॉमिस करू नका. प्रॉमिसेस तुटतात, प्रॉमिसेस तुटतात. कमिटमेंट अजून बळकट होतात, नेहमी लक्षात ठेवा. प्रॉमिसेस तुटतात, कमिटमेंट्स अजून बळकट होतात. राईट. सो डोंट मेक एव्हर नेव्हर मेक अ प्रॉमिस. इट शुड बी कमिटमेंट. कमिटमेंटचा अर्थ काय, की आपण त्या गोष्टींशी बांधील असलं पाहिजे, बांधील असलं पाहिजे. राईट. आपला भारत देश संविधानावरती चालतो, संविधानाची कलमं आहेत, आपण त्याच्याशी बांधील आहोत. बांधील नसतं तर काय झालं असतं, कुणीही काही करत बसलं असतं. नो, नॉट एट ऑल. आणि आता इथून पुढे लक्षात घ्या, ज्या स्किल्स तुम्हाला डेव्हलप करायच्या आहेत, ज्या हॅबिट्स तुम्हाला डेव्हलप करायच्या आहेत, ज्या हॅबिट्स तुम्हाला चेंज करायच्या आहेत, त्यासाठी प्रॉमिस करू नका. मेक अ कमिटमेंट विथ युअर सेल्फ. कमिटमेंट करा. मेक अ कमिटमेंट.
राईट. आणि तुमच्याकडे एक लिस्ट पाहिजे की आय हॅव कमिटेड बिलो थिंग्स, मी खालील गोष्टींमध्ये कमिटमेंट केलेले आहेत. असे 5 ते 10 गोष्टी तुम्ही लिहून काढा. आणि ज्या फार अवघड आहेत आत्तापर्यंत केलेल्या नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, मी म्हणेल की तुम्ही फोर व्हीलर ड्रायव्हिंग केली नसेल, मेक अ कमिटमेंट दॅट यू विल बी अ गुड ड्रायव्हर. कधी इंग्लिशमध्ये बोललं नसेल, मेक अ कमिटमेंट दॅट यू विल बी अ गुड स्पीकर. कधी स्टेजवरती बोललं नसेल, मेक अ कमिटमेंट दॅट यू आर गोइंग टू स्पीक ऑन द स्टेज. कधी सकाळी लवकर उठला नसेल, मॉर्निंग वॉकला गेला नसेल, कधी सकाळी 6च्या अगोदर उठला नसेल, मेक अ कमिटमेंट विथ युअरसेल्फ दॅट यू आर गोइंग टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग ऑन द नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठून व्यायाम करणार आहात, ते स्वतःशी कमिटमेंट करा. आणि शब्दाला बांधील राहा. शब्दाला म्हणतो ना आपण, शब्दाला जागणं म्हणतो ना, दॅट शुड बी देअर. अदरवाईज यू आर अ ऑर्डिनरी पर्सन. जर ह्या सगळ्या गोष्टी आपण कमिटमेंट देऊन, शब्द देऊन जर करत नसेल, तर आपल्याबद्दलचा विश्वास कमी होतो. विश्वास कमी होतो. राईट. समोरचा व्यक्ती एकदा कारण ऐकल, दोनदा ऐकेल, पण तिसऱ्यांदा दॅट पर्सन कॅन अंडरस्टँड की बा ही इज नॉट, ही इज अन ऑर्डिनरी पर्सन. आणि ऑर्डिनरी व्यक्तीसोबत कोणालाही राहायला आवडत नाही. लाईफ पार्टनर ऑर्डिनरी व्यक्ती नको असतो. बिझनेस पार्टनर ऑर्डिनरी व्यक्ती नको असतो. जवळचा मित्र ऑर्डिनरी व्यक्ती नको असतो. लक्षात येत आहे? सो तुम्हाला त्या कॅटेगरीजमध्ये जर बसायचं नसेल, तर आजपासून यू हॅव टू मेक अ कमिटमेंट विथ युअर सेल्फ. यू हॅव टू मेक अ कमिटमेंट विथ युअर सेल्फ. मी कमिटमेंट केले माझ्या मुलांना, मी कमिटमेंट केली माझ्या आईवडिलांना, की जी आत्ताची लाईफस्टाईल आहे ती तर राहणारच आहे लाईफ टाईम, पण याच्यापेक्षा बेस्ट लाईफस्टाईल आय एम गोइंग टू गिव्ह टू माय पॅरेंट्स अँड चिल्ड्रन. दॅट इज माय कमिटमेंट. माझी कमिटमेंट असते की एकही दिवस असं जात नाही की मी व्हिडिओज बघत नाही. एव्हरी डे आय वॉच व्हिडिओज. काही ना काही नवीन शिकत असतो. आय कीप ऑन लर्निंग न्यू थिंग्स. ते मी पुढे सांगेल तुम्हाला की एक्स्ट्राऑर्डिनरी बनण्यासाठी अजून काय केलं पाहिजे. सो डिअर फ्रेंड्स, कमिटमेंटचा सी चॅटबॉक्समध्ये सी टाईप करा की आजपासून तुम्ही कमिटेड असणार आहात. तुम्ही जे काही करता, बेक अ कमिटमेंट. छोट्या छोट्या गोष्टींवरती करा. वेळेवरती येणं, इट इज ऑल्सो कमिटमेंट. बरोबर आहे विशाल सर? कटिबद्धता असं म्हणतात त्याला. कटिबद्धता. फाईन, थँक्यू व्हेरी मच. सो कमिटमेंट, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची कमिटमेंट करा. राईट. छोट्या छोट्या गोष्टी. तुम्हाला सकाळी उठायचं आहे, मेक अ कमिटमेंट. व्यायाम करायचा, मेक अ कमिटमेंट. राईट. नाही तर तुम्ही कमिटमेंट करत नसाल तर इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, दॅट इज कॉल्ड द प्रोक्रॅस्टिनेशन. मराठीत म्हणतात चालढकल करणे. ठीक आहे, 10 मिनिटं झोपतो, ठीक आहे, उद्या करतो, परवा करतो, तेरवा करतो, कलकल कलकल कलकल, है ना? नाही होत. मी असं पूर्वी सेशनमध्ये म्हणायचे, सगळे माझे कोटेशन्स मला आता तुमच्याशी बोलताना आठवतात. कल हा शब्द लिहा बरं. कल. कल मराठीतच लिहा, हिंदी में लिख सकते हो आप. कल. कल का मतलब क्या है? टुमारो. राइट. कल का मतलब क्या है? टुमारो. अरे वा, 44, 43, 41 लोक आहेत. कल का मतलब क्या है? टुमारो. ओके. कल म्हणजे उद्या. ओके. आता लक्षात घ्या, आपण सामान्य का राहिलो आहोत? आपण त्या असामान्यच्या लिस्टमध्ये का नाही आहोत? कारण आपण नेहमी काय म्हणतो? कल करेंगे, कल करेंगे, कल करेंगे. अभि जो कल करेंगे वाले जो है ना, म्हणजे कल करने वाले जो है, उद्या म्हणणारे जे लोक आहेत ना, हे कल बघा, कल कल कल. या शब्दात तुम्हाला काय दिसतंय? कल म्हणजे काय? हु विल टेल मी व्हॉट इज कल? अनम्यूट करून बोला. कल म्हणजे काय? आजचं काम उद्या म्हणजे काय? इट मीन्स दॅट यू हॅव ऍक्सेप्टेड. इट मीन्स दॅट यू हॅव ऍक्सेप्टेड की तुम्ही वीक आहात. बरोबर आहे सिद्धार्थ? इट मीन्स दॅट यू हॅव ऍक्सेप्टेड, की तुम्ही ऍक्सेप्ट केले की मी वीक आहे. आणि मी कल हा शब्द तुम्हाला लिहायला का सांगितलं? कल हा शब्द तुम्ही उलटा वाचा, त्याचा होतो लक. ऑर्डिनरी व्यक्ती, ऑर्डिनरी लोक लक वरती जगतात. लक. चांगले दिवस आले की करू, अच्छे दिन आएंगे ना तब करेंगे. लक नकोय आपल्याला. राईट. वी कॅन राईट अवर फेथ विथ अवर हँड्स. आपण आपल्या हाताने आपलं भविष्य लिहू शकतो. वी कॅन राईट द फेथ विथ अवर फ्युचर विथ अवर हँड्स. कल नको आहे. जो कुछ भी आज ही करना है, अभी करना. आजच करायचं, आत्ता करायचं, या क्षणी. जी काही डेट आहे, दॅट इज अ डेडलाईन. डेडलाईन आपण गोल सेटिंगमध्ये शिकलो ना, ड्रीम्स विथ डेडलाईन. जी काही स्वप्न तुम्ही बघता ना, त्याला एक डेट असली पाहिजे. देअर शुड बी अ फिक्स डेट. फिक्स डेट असेल तर तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहात. जर तुमच्या स्वप्नांना तारीख नसेल तर तुम्ही ऑर्डिनरी आहात.
आता मी एक डिसिजन घेतलं की 31 डिसेंबर 2026 मला एक गोष्ट करायची आहे. त्यासाठी मी दिवस रात्र जे काय आय एम गिव्हिंग माय बेस्ट इन एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीत मी माझं बेस्ट देतोय. दॅट इज कॉल्ड अ कमिटमेंट. तुम्ही जर एखाद्याला म्हणलं ना, मी कॉल करतो एक 10 मिनिटानंतर, कॉल जायला पाहिजे. इफ यू आर इन बिझनेस, कॉल जायला पाहिजे. मी माझ्या मुलांना सांगितलं की मी तुम्हाला डान्सिंग क्लासला घेऊन जाणार. काही झालं तरी घेऊन जायचं. राईट? बिकॉज युअर चिल्ड्रेन दे इमिटेट यू. अरे पप्पांनी कमिटमेंट केली होती, पप्पांनी प्रॉमिस केली होती, पप्पा ब्रेक्स द प्रॉमिस. दॅट इज हिज हॅबिट. दॅट इज हिज हॅबिट. दॅट इज हिज हॅबिट. अँड द चिल्ड्रन स्टार्ट फोकसिंग ऑन दॅट. सो डिअर फ्रेंड्स, आजपासून तुम्हाला कमिटमेंट करायची आहे. यू हॅव टू मेक अ कमिटमेंट. हा शब्द खूप पॉवरफुल आहे. खूप पॉवरफुल. कमिटमेंट म्हणजे काय माहिती आहे का? थोडक्यात तुम्हाला सांगतो. शरीर थकलंय बरं का, एव्हरीथिंग शरीर थकलंय, खूप थकलंय, भयंकर थकलंय. आज मी खूप ट्रॅव्हलिंग केलंय, पूर्ण दिवसभर सेशन चालू आहेत, काउन्सिलिंग चालू आहे, कंटिन्यू माझी बडबड चालू आहे. बट आय हॅड कमिटेड की मी इथे येणार. आय एम गोइंग टू कम ऑन द लाईव्ह अँड आय एम गोइंग टू प्रोड्यूस माय रिझल्ट. आय एम गोइंग टू डिलिव्हर द सेशन व्हेरी विथ एक्साइटमेंट, विथ 100%, विथ बेस्ट. दॅट इज कॉल्ड अ कमिटमेंट. हा फरक असतो. लेट्स सी द डिफरन्स बिटवीन अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन. अरे अमिताभ बच्चनला टिकून राहायचं इंडस्ट्रीमध्ये, टिकून राहायचं. दॅट इज अ कमिटमेंट ही हॅड मेड विथ हिम. ही हॅड मेड विथ सेल्फ. त्याने स्वतःसोबत कमिटमेंट केली असेल. कदाचित अभिषेकने नाही केली. आहे ना घरात. कमॉन. तसं नाहीये. वी हॅव टू बी द कमिटेड पर्सन. एकदा डिसिजन घेतलं की मला ही गोष्ट करायची आहे, दॅट हॅज टू बी डन. दॅट हॅज टू बी डन. ती झालीच पाहिजे. दॅट इज कॉल्ड अ कमिटमेंट. आणि डिअर फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही 10 गोष्टी करायला जाता ना, 10च्या 10 गोष्टी कधीच होत नाहीत. 2-3 गोष्टी राहूनच जातात. आणि सगळं प्रयत्न करून जर 2-3 गोष्टी राहिल्या, याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमिटेड नाही आहात. यू आर कमिटेड. यू ट्राईड अ लॉट. यू गेव युअर बेस्ट. पण काही गोष्टी नाही घडली. एव्हरीथिंग इज नॉट इन अवर हँड. त्यासाठी तुम्हाला ॲक्सेप्ट पण करावं लागेल की ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम एट ऑल, आय कॅन डू इट लेटर, टुमॉरो. पण ही गोष्ट होणार म्हणजे होणार. दॅट आय एम गोइंग टू कम्प्लीट ॲट एनी कॉस्ट. दॅट इज माय कमिटमेंट विथ माय सेल्फ. ती कमिटमेंट माझ्यासोबत आहे. मी माझ्याशी कमिटमेंट केलेली आहे. दॅट इज अ माय कमिटमेंट. सो डिअर फ्रेंड्स, आजपासून कमिटमेंट द्यायला चालू करा. प्रॉमिस देऊ नका, कमिटमेंट द्या. मी तिथे दुपारी 2, सपोज मी पावसाळ्याचे दिवस आहेत आणि यू आर टेलिंग दॅट दुपारी 2 वाजता मी तिथे पोहोचेल. पाऊस असो, भूकंप असो, सुनामी असो, मी पोचतोच. मी पोहोचतोच. मी माझ्या स्टाफला सांगितलं सोमवारी, आणि माझ्याकडे थोड्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. सोमवारी आम्ही आमच्या कामाची सुरुवात बाप्पाच्या आरतीने करतो. मेसेज असतो माझ्या ग्रुपमध्ये की मी 9:45ला तिथे पोहोचणार. 9:45ला मी तिथे पोहोचतोच. माझा स्टाफ तयार असतो सगळं त्या आरतीचं मटेरियल वगैरे घेऊन. आय एम मेकिंग देअर माइंड टू बी अ कमिटेड पर्सन. माझ्या मुलांना मी ती सवय लावली. माझ्या घरात ती सवय आहे. लक्षात येत आहे? सो यू ऑल्सो कॅन बिकम लाईक दॅट. पण त्यासाठी तुम्ही स्वतःशी कमिटेड राहा. स्वतःशी कमिटमेंट करा की मला बदलायचं आहे. बास झालं हे सामान्य आयुष्य. मला एक्स्ट्रा ऑर्डिनरी, हे सगळं कुणासाठी आहे? ज्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयुष्य जगायचं आहे. सामान्य लाईफ तर आपण जगतोय ना. आपण पेपरवरती लिहिले आपले एज, एवढे वर्ष झाले आपण सामान्य जगतोयच. तर ठीक आहे, सामान्य जगू शकता. बट हे ऑर्डिनरी पर्सन ज्यांना बनायचंय त्यांना कमिटमेंट करावी लागेलच. सो दिस इज ऑल अबाउट कमिटमेंट. चला आपण जातोय नेक्स्ट स्लाइडवरती. तिसरा डिफरन्स इन द ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्राऑर्डिनरी. रवींद्र सायकल आय कॅनॉट रिसायकल. रिपीट सांगा असं तुम्ही म्हणताय. याचे रेकॉर्डिंग तुम्हाला भेटतील तेव्हा तुम्ही बघू शकता. राईट? ओके. Don't you सॉरी. तुम्हाला रेकॉर्डिंग भेटतील. रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता. ओके प्लीज. तिसरं आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑर्डिनरी पर्सन इज गोललेस. रवींद्र सर, आत्ताच्या स्लाइडवरती फोकस करा, नाही तर ही स्किप होईल. ओके. हा. ऑर्डिनरी पर्सन इज गोललेस. एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन इज गोल ओरिएंटेड.
ऑर्डिनरी व्यक्ती हा फक्त ध्येयाबद्दल बोलत असतो, स्वप्नांबद्दल बोलत असतो, टार्गेटबद्दल बोलत असतो. नाही, हा बोलतच नाही, कारण त्याला ध्येयच नाहीये. पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्तीसोबत तुम्ही बसा, तो त्याच्या ड्रीम सांगेल, त्याच्या त्याचे टार्गेट्स तो सांगेल, त्याचे पुढचे प्लॅन्स तो सांगेल. राईट. सो ऑर्डिनरी व्यक्ती गोललेस आहे, त्याला कुठे जायचं कुठे पोचायचं माहित नाही. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरीला माहिती असतं की कोणत्या डेटला पोचायचं आहे, ते तिथे पोचण्यासाठी स्पीड कसा पाहिजे, कोणते गुरुज महागुरुज मला लागतील, कोणते एक्सपिरियन्सेस मला घ्यावे लागतील, कोणती पुस्तकं मला वाचावी लागतील, कोणते ट्रेनिंग्स मला अटेंड करावे लागतील, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणत्या गोष्टी करणे बंद करावे लागेल. ओके. कोणत्या फ्रेंड सोडावे लागतील, कोणत्या सवयी बंद कराव्या लागतील, कोणत्या सवयी पूर्णपणे सोडाव्या लागतील, हे सगळं त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्तीला माहिती असतं. सो डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितलेलं आठवत आहे, 2025 मी तुम्हाला बोललो होतो की 2026 चालू होण्या अगोदर तुमच्या डायरीमध्ये 26 वेगवेगळे छोटे मोठे 26 ध्येय असायला पाहिजे. आठवतंय तुम्हाला मी बोललो होतो डिसेंबरमध्ये 26 ध्येय. सो लेट मी टेल यू डिअर फ्रेंड्स, जवळपास 7 ते 8 ध्येय, मोठे मोठे ध्येय, माझे माझे मोठे मोठे ध्येय, जवळपास 7 ते 8 ध्येय पूर्ण झालेली आहेत. 3च महिने झालेत, अजून तिसरा पूर्ण व्हायचा आहे. बारामतीकर सगळे आहेत तिथे. राईट. खूप मोठं ऑफिस मी माझ्या बारामतीमध्ये घेतलंय, खूप मोठं ऑफिस. जस्ट ह्या गेल्या वीकमध्ये मी नवीन ऑफिस घेतलंय, जस्ट इन द लास्ट वीक. हे डॉक्टर हेमंत कडू तुम्हाला माहितीच आहे. लास्ट वीकमध्ये बऱ्यापैकी बारामतीकरांना माहिती आहे. माझं आत्ताचं जे क्लिनिक आहे त्या क्लिनिकच्या शेजारचेच ऑफिस मी पुन्हा घेतलेलं आहे नवीन. सो माझे हे 26 गोल जे होते ना, त्यापैकी पहिले जे मोठे 6 गोल्स आहेत ना, ते मी 6 ते 7 गोल्स ऑलरेडी कंप्लीट केलेत, ऑलरेडी कंप्लीट केलेत. तर बाकीचे काही 20 राहिलेले आहेत, तर ते पण असे कंप्लीट होतील. ते आय थिंक दिवाळीपर्यंत सगळंच क्लिअर होईल. सो सांगण्याचा उद्देश काय डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला मोटिवेट करत नाही, आय एम टेलिंग यू द रियालिटी. जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं असेल, असामान्य व्यक्ती बनायचं असेल, तर तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीची लिस्ट पाहिजे. गोष्ट, वस्तू आणि डेट. वस्तू, डेट म्हणजे जे काही ध्येय आहे, ध्येय आणि तारीख, ध्येय आणि तारीख. ज्या ध्येयाला तारीख नाही आहे ना, त्याला म्हणतात स्वप्न. लक्षात घ्या, ज्या ध्येयाला तारीख नाहीये त्याला म्हणायचं स्वप्न. आणि डिअर फ्रेंड्स, आत्तापर्यंत आपण कितीतरी स्वप्न बघितलेले आहेत, आणि स्वप्न पूर्ण झाले काय नाही झाले काय फरक पडत नाही, परंतु ध्येय पूर्ण नाही झालं तर माणूस डिस्टर्ब होतो. राईट. सो आजपासून तुम्ही म्हणू नका की माझं स्वप्न आहे, आजपासून तुम्ही म्हणा की माझं ध्येय आहे. फरक बघा शब्दांमध्ये. तुम्ही बरे, आपण म्हणतो ना की माझं स्वप्न होतं सायन्सला जायचं. तुम्ही जर म्हटलं असताना की माझं स्वप्न होतं सायन्सला माझं ध्येय होतं सायन्सला जायचं, सो कदाचित तुम्हाला मोर एनर्जी भेटली असते, जास्त एनर्जी भेटली असते, तुम्ही तिथपर्यंत पोहोचू. यू शुड हॅव रिच्ड टिल दॅट तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो असतो. सांगण्याचा उद्देश एक आहे, आजपासून अगदी छोट्या छोट्या जरी गोष्टी असतील ना, तर तुम्हाला गोल्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. गोल्स. कन्वर्ट युअर ड्रीम्स इंटू गोल्स. कन्वर्ट युअर ड्रीम्स इंटू गोल्स. स्वप्न म्हणू नका, स्वप्न तुटतात, ध्येय बळकट होतात. जेव्हा ध्येय तुटतात ना, ध्येय अजून बळकट होतात. आपण पॅशनेटली अजून विथ द मोर पॉवर आपण परत स्टँड करतो, उभे राहतो. पण स्वप्न तुटले, एकदा तुटले तर ते तुटलेच. गौरी मॅम, डोंट वरी, तुम्हाला मिळतील. वन्स इट इज ब्रोकन, इट इज ब्रोकन. पण ध्येयाच्या बाबतीत तसं नाहीये. ध्येयाच्या बाबतीत किती वेळा ब्रेक होईल, नो प्रॉब्लेम एट ऑल. जेवढ्या वेळा ते ध्येय ब्रेक होईल, तेवढ्या वेळेस आपण विथ द मोर एक्सपिरियन्स वी गो हेड. आपल्याकडे एक्सपिरियन्स असतो. क्लिअर. सो आजपासून तुम्ही म्हणू नका की मला माझं स्वप्न आहे. स्वप्न हे शब्दच वापरू नका. म्हणा माझं ध्येय आहे, आयफोन घ्यायचा आहे, माझं ध्येय आहे सर ते. मोठी गाडी घ्यायची, माझं ध्येय आहे असं म्हणा. बंगला बांधायचा, माझं ध्येय आहे. चांगलं इन्सेंटिव्ह कमवायचं, माझं ध्येय आहे. चांगली सॅलरी, चांगलं पॅकेज मिळवायचं, माझं ध्येय आहे. प्रमोशन मिळवायचं, हे माझं स्वप्न आहे. म्हणले की नाही मिळणार बाबाजी, मिलेगा आपको बाबाजी का टुल्लू, कुछ नाही मिलेगा. प्रमोशन पाहिजे, हे माझं ध्येय आहे. ध्येय लिहा, ध्येय. दॅट इज अ गोल. दॅट इज अ गोल. स्वप्न म्हणजे काय, फक्त वरच्यावर पोहणं. आणि ध्येय म्हणजे काय, तळाला जाऊन परत वर येणं. दॅट इज द एक्सपिरियन्स्ड स्विमर. एक्सपिरियन्स्ड स्विमर. काही जण असतात ना एक्सपिरियन्स्ड स्विमर, आम्ही त्यापैकी एक आहोत.
विहिरीत उडी मारली की तळ्यात जाऊन खालून माती घेऊन परत वर आहे. दॅट इज एक्सपिरियन्स्ड. दॅट इज एक्सपिरियन्स्ड. फक्त वरच्यावर तर कोणी पण भोपळा लावून पोहू शकतो ना रे, कॅन लावून पळू शकतो. राईट. सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, आजपासून स्वप्न म्हणू नका, ध्येय म्हण. ध्येय, माझं ध्येय आहे. माझं ध्येय आहे की तुमचे ॲटिट्यूड चेंज करायचं, थिंकिंग पॅटर्न चेंज करायचं. आणि मी जर म्हटलं असतं माझं स्वप्न आहे बरं का तुम्हाला चेंज करायचं, तुम्ही म्हणाल सर आम्ही काय चेंज होत नसतो, पण आम्हाला चेंज करता करता तुम्ही बिघडाल बघा. नो, त्यामुळे हे माझं स्वप्न नाहीये, हे माझं ध्येय आहे. इट इज माय गोल डिअर फ्रेंड्स. त्यामुळे मग एवढ्या आतून मी का बोलतो, दिस इज माय गोल. फक्त स्वप्न असतं इथपर्यंत पोहोचलो नसतो. आणि हा महत्वाची गोष्ट, तुमचे जे मानसिक आरोग्य आहे ना, तुम्हाला मानसिकरित्या शारीरिकरित्या स्ट्रॉंग व्हायचं आहे, हे जर तुमचं स्वप्न असेल तर ते कधीच पूर्ण होणार नाही. हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. आणि ध्येय म्हणजे काय, तारीख के साथ. कोणत्या दिवशी तुम्हाला बरं व्हायचं, मी म्हणतो 3 महिने नाही 4 महिने घ्या, एक डेट टाका. 4 महिन्यानंतर सांगा की हा आता मार्च चालू, एप्रिल मे जून, जूनच्या 28 तारखेपर्यंत मी बरा होईल. सांगा तुमच्या मेंदूला, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगा, ही डेट, जशी जशी ती डेट जवळ येईल ना, तस तशी अंतर्मन तुम्हाला जास्त पॉवरफुली हेल्प करेल बरं होण्यासाठी, तुमच्या टार्गेट्स आणि गोल अचीव्ह करण्यासाठी. त्यामुळे गोल्स हे लेखी स्वरूपामध्ये असलं पाहिजे. तर आत्ताचा टास्क काय आहे, रात्री झोपण्या अगोदर तुम्ही मानसिकरित्या कधी बरे होणार आहात असं तुम्हाला वाटतं, किंवा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, त्याची एक तारीख फिक्स करा. अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सिलिंग सेंटर जरी तुम्हाला लाईफ टाईम मेंबरशिप देत असेल, तरी तुम्हाला इथे लाईफ टाईम हिप्नोसिससाठी यायचं नाहीये. येऊ शकता तुम्ही, ऑलवेज वेलकम, पण गरज नाहीये. आपण दिवसभर मंदिरात नाही बसत देव आवडला म्हणून. सिंपल आहे. सो देअर शुड बी अ गोल. प्रत्येक गोष्टीला गोल, स्वप्न म्हणूच नका आजपासून. दिस इज द थर्ड डिफरन्स, दॅट इज गोल ओरिएंटेड. एक्स्ट्राऑर्डिनरी लोक फक्त ध्येयाबद्दल बोलतात, बाकी कुणाबद्दल बोलत नाहीत. ध्येयाबद्दल बोलतात, टार्गेटबद्दल बोलतात, अचिव्हमेंट्सबद्दल बोलतात. आणि हे ऑर्डिनरी लोक ना, इकडं असं झालं, तिकडं तसं झालं, हे झालं, ते झालं. डिअर फ्रेंड, स्टॉप इट. जर तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी बनायचं असेल, यू हॅव टू स्टॉप दिस काइंड ऑफ बुलशिट थिंग्स, अनवॉन्टेड थिंग्स. थांबणं गरजेचं आहे. राईट. चला, चॅटबॉक्समध्ये GO, गोल ओरिएंटेड, GO टाक. GO, किंवा मराठीत म्हणतात त्याला ध्येयवादी व्यक्ती. सामान्य व्यक्ती हे सामान्य व्यक्तीला कुठल्याही उद्दिष्ट नसतात, आणि ध्येयवादी व्यक्तीला ध्येय असतात, तो ध्येयवादी असतो. गोल ओरिएंटेड प्रणाली, गुड. क्या बात आहे, ऑल आर लाईव्ह हिअर, सगळे जिवंत आहात, व्हेरी नाईस. ओके, 45 पीपल आर देअर, गुड. येस, याचे रेकॉर्डिंग्स तुम्हाला भेटणार आहेत, लगेच भेटणार नाहीत, 1-2 दिवसांनी तुम्हाला भेटतील, कारण उद्या पण आपलं सेशन होणार आहे. सो डिअर फ्रेंड्स, वी आर गोइंग टू द नेक्स्ट डिफरन्स. पुढच्या डिफरन्सला आपण जाऊयात. द नेक्स्ट डिफरन्स इज, ऑर्डिनरी व्यक्ती हा एकटाच असतो, कधीही टीम सोबत नसतो, कधीही सोसायटीमध्ये नसतो, कधीही लोकांमध्ये नसतो. तो फक्त एकटा जीव सदाशिव. ओके. ओके, फक्त एकटा असतो, एकटा. आणि एक्स्ट्राऑर्डिनरी व्यक्तीज इज द पार्ट ऑफ टीम. तो टीमला जिंकवायला बघतो, आणि टीमला जिंकवता जिंकवता तो तो स्वतः जिंकतो. म्हणजे राजकारणाच्या भाषेत, दुसऱ्यांना आमदार बनवता बनवता स्वतः मुख्यमंत्री होणार. दॅट इज कॉल्ड अ एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सन. आणि तुम्ही जर म्हणत असाल कसा आमदार होतो बघतोस, मग आपला अवघड होऊ शकतं. तुम्ही म्हणाल नाही, माझ्या टीममध्ये ही व्यक्ती कशी पुढे जाते मी बघतोच, सो आपलं अवघड होऊ शकतं. तर डिफरन्स काय आहे, की तुम्हाला जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं असेल, तर आजपासून टीम बिल्डिंगवरती काम करा. आजपासून सोशल राहण्यावरती फोकस करा, सोशल राहा. डिअर फ्रेंड्स, मराठीत आपण म्हणूयात की आपण माणसात आलो आणि माणसातूनच जाणार आहोत, आणि माणसंच आपल्याला नेणार आहेत. तर एवढं हे युनिव्हर्सल ट्रूथ असेल, सो वाय नॉट टू बी इन द माणसं. माणसामध्ये का नको आहे, राईट. आपल्याला यश मिळणार हे आपल्या जवळच्या लोकांमुळे, नेहमी लक्षात ठेवा. अपयश पण मिळते जवळच्या लोकांमुळे. पण सांगायचा उद्देश काय आहे, की तुमच्याकडे ते स्किल पाहिजे, दॅट इज कॉल्ड द ह्युमन मॅनेजमेंट. लोकांना मॅनेज कसं करायचं, दॅट टेक्निक लाईक अ चाणक्य यू शुड हॅव, राईट.
ते आपल्याकडे असणार ते आपण परत कधीतरी चर्चा करूयात. आता फक्त एवढं लक्षात ठेवा. रतनजी टाटांचं एक वाक्य आहे, जर तुम्हाला कमी अंतर चालायचं असेल तर एकटे जा, आणि तुम्हाला खूप लांबपर्यंत चालत जायचं असेल तर सगळ्यांना घेऊन जा. आणि डिअर फ्रेंड्स, एक सांगू तुम्हाला, मला खूप लांबपर्यंत चालायचं, खूप लांबपर्यंत. त्यामुळे आय ऑलवेज बी विथ माय टीम. आय ऑलवेज मोटिवेट माय टीम. आय ऑलवेज गाईड देम. आय ऑलवेज डिरेक्ट देम. राईट? नेहमी लक्षात ठेवा. इन द फॅमिली ऑल्सो. मी फक्त तुम्हाला तुमची प्रोफेशनल लाईफबद्दल नाही बोलत, तुमच्या फॅमिलीबद्दल सुद्धा मी तुम्हाला बोलतोय. इफ युअर फॅमिली इज नॉट विथ यू, यू विल नॉट बी अ सक्सेसफुल. व्हाल तुम्ही, कदाचित ते टिकणार नाही. व्हाल तुम्ही, पण जे तुम्ही यश मिळवलं, ते यश मिळवण्यासाठी आज जेवढा वेळ लागला, कदाचित त्याच्यापेक्षा कमी वेळात तुम्ही तिथे पोहोचू शकला असता. बट यू डिड नॉट रीच देअर. वाय? बिकॉज युअर फॅमिली, तुमचे जवळचे टीम मेंबर्स, युअर सोसायटी इज नॉट विथ यू. तुम्ही म्हणा, नाही नाही सर, जवळचेच लोक त्रास देतात, सोसायटीमध्ये त्रास देतात. अरे, यू शुड लर्न द पीपल मॅनेजमेंट. यू शुड लर्न द सायकोलॉजी ऑफ द पीपल. यू शुड लर्न द माइंड मॅनेजमेंट. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ना. पण आपण प्रॉब्लेम काय, आपल्याला माणसातच राहायचं आहे ना. सो लेट्स बी द गुड लीडर. लीडर असणं गरजेचं आहे. सोसायटीमध्ये राहायचं आहे, फॅमिलीमध्ये राहायचं आहे. आपल्याला लोकांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नाही, राहावंच लागतं. अँड डिअर फ्रेंड्स, तुम्हाला सांगू, सायकोलॉजिकल डिसऑर्डरमध्ये जे ज्या मानसिक आजाराने जे त्रस्त असणारी मंडळी आहेत ना, त्यांच्यात सगळ्यात पहिलं जे लक्षण आहे, दे मेक देम आयसोलेटेड. ते स्वतःला आयसोलेट करून घेतात. आयसोलेट म्हणजे एकटे एकटे राहतात, एकटे राहणार, एकट्या रूममध्ये राहणार. सो इट इज नॉट गुड ॲट ऑल. सायकोलॉजिकली पण बरोबर नाही आहे, आणि ह्या अदर ॲस्पेक्टने सुद्धा हे बरोबर नाही आहे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं असेल तर आपला नेटवर्क स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. नेटवर्क स्ट्रॉंग करणं असणं गरजेचं आहे. येस, देन यू कॅन बी एक्स्ट्रा. एखादा प्रॉब्लेम झाला, इथे बसून यू कॅन सॉल्व ऑन द फोन. दॅट इज युअर नेटवर्क, आणि ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे. अँड डिअर फ्रेंड्स, सिन्स 2009 आय हॅव बीन वर्किंग ऑन माय नेटवर्क. आणि मी तुम्हाला लास्ट झूममध्ये मी सांगितलं, युअर नेटवर्थ इज युअर नेटवर्क. युअर नेटवर्थ इज युअर नेटवर्क. जेवढा जितना बडा नेटवर्क उतना बडा सक्सेस. जेवढा मोठा नेटवर्क असेल तेवढा मोठा नेटवर्थ असणार आहे. त्यामुळे ऑर्डिनरी हा एकटा एकटा असतो, एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा लोकांसोबत असतो. त्यामुळे यू हॅव टू बी एन एक्स्ट्रा, इफ यू वॉन्ट टू बी एन एक्स्ट्रा ऑर्डिनरी, तर आजपासून टीमसोबत राहा, लोकांसोबत राहा, माणसांमध्ये राहा. सगळ्यात महत्त्वाचं आहे, माणसांमध्ये राहा. त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे, माणसात राहा. ओके? माणसात राहिलं तर आपण माणसांमध्ये राहतो, हे पण महत्त्वाचं आहे. माणसात राहिलो आपण तर माणसं आपल्या जवळ येतं. आपणच माणसात नसेल तर थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके? सो नेक्स्ट काय सांगितलं मी तुम्हाला, सोसायटी के साथ रहना है, टीम के साथ रहना है, लोकांसोबत राहायचं आहे. ओके? आणि महत्त्वाची गोष्ट, अशी पर्सनॅलिटी बनवा ना की लोक तुमच्याशी भेटायला, तुमच्याशी बोलायला, तुमचा वेळ घ्यायला तरसले पाहिजे. अशी पर्सनॅलिटी नको की तुम्ही तुम्ही दिसला की लगेच ते दुसऱ्या मार्गाने पळत जातं. असं नको आहे आपल्याला. यू हॅव टू बी अ पीपल मॅग्नेट. पीपल मॅग्नेट कळतं ना, की पीपल मॅग्नेट जो असतो ना, की त्याच्या अवतीभोवती खूप लोक असतात, आणि चांगले लोक असतात. नाही ते एखाद्याने बँकेतून लोन घेतलं, अख्खे बँकेतले लोक घरी आले. पीपल मॅग्नेट सर, पीपल मॅग्नेट. आय एम नॉट टॉकिंग इन द निगेटिव्ह टर्म. राईट? सो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इफ यू वॉन्ट टू विन द नेशन, इफ यू वॉन्ट टू विन द सोसायटी, इफ यू वॉन्ट टू विन युअर टीम, यू मस्ट विन युअर फॅमिली फर्स्ट. हे लक्षात घ्या. आय ओन माय फॅमिली फर्स्ट. माय फादर, मदर, ब्रदर, सिस्टर. सी, Ravi sir is there, he's handling all the things. Right? He is there with me. You have to win your family. If your family is not there with you, and nobody is going to believe in you. अरे याची फॅमिली त्याच्यासोबत नाहीये, ही इज नॉट ट्रस्ट वर्दी. राईट? ही इज नॉट ट्रस्ट वर्दी. इनडिरेक्टली तसाच अर्थ होतो ना, की त्याचा भाऊ त्याच्यासोबत नाहीये, हिज ब्रदर इज नॉट रेडी टू वर्क विथ हिम. हाऊ कॅन आय वर्क विथ हिम इफ हिज ब्रदर इज नॉट बिलिव्हिंग इन हिम, if his sister is not believing in him? My sister is also there in this Zoom. She is attending from Karnataka. Her name is Jyoti. She is also in this Zoom. Right? So what I am trying to tell you, my brother is also there. Okay, I don't know my another sister is there or not. I have two sisters.
ओके, सांगण्याचा उद्देश काय की फॅमिली सोबत असेल देन वी कॅन विन. माझी फॅमिली माझ्यासोबत आहे. माय वाईफ इज विथ मी. जर माझी वाईफच मुलांना सांभाळत नसेल, काम व्यवस्थित करत नसेल, कॉम्प्रोमाइज करत असेल, सो हाऊ कॅन आय गिव्ह माय बेस्ट हिअर? आय कांट. त्यामुळे डिअर फ्रेंड्स, वर्क ऑन युअर फॅमिली, वर्क ऑन युअर टीम मेंबर. तुम्हाला बघा, तुम्हाला प्रोफेशनल जर विन व्हायचं असेल ना, पर्सनल विन व्हा अगोदर. दिस इज इम्पॉर्टंट. पर्सनल विन. नाहीतर तुम्ही एव्हरीथिंग यू आर डुईंग, युअर फॅमिली इज नॉट हॅपी विथ यू, द प्रॉब्लेम इज देअर. सो डिअर फ्रेंड्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्ती, मी तुम्हाला आय वुड लाईक टू टेल यू, मला माहीत नाही, हेमंत कडू सर तुम्ही आहात माझ्या सगळ्या ग्रुपमध्ये, अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता माझ्याबद्दल. असा एक तरी दिवस गेला का माझ्या आयुष्यातला, की एकाच आपल्या ग्रुपमध्ये एखाद्याचा बड्डे नाहीये आणि मी विश केला नाही? अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. एखाद्याचा बड्डे असेल, मी रात्री 12 वाजेपर्यंत जागतो. सांगा काल कुणाचा बड्डे होता, आज कुणाचा बड्डे होता? कुणी आहे तिथे अजून आपल्या टीम पैकी? अनम्यूट करून बोलू शकता. माझ्या टीममध्ये सपोज रोशनी मॅडम आहेत, रोशनी मॅडमच्या मुलीचा बड्डे आहे, तर पहिला विश मी करतो. माझ्या टीममधल्या ते एक संजना मॅडम म्हणून आहे, आज त्यांचा वाढदिवस आहे. सगळ्यात आणि हा महत्त्वाची गोष्ट, उद्या ज्यांचे बड्डे आहेत ना, त्यांचे सगळे ह्युमन राईट्सचे लेटर्स तयार असतात माझ्याकडे. हेमंत कडू सर बरोबर आहे? संजना भगतचा होता. हां, संजना मॅडमचा बड्डे होता आज, है की नाही? बरेच जण आहेत तिथे. आय थिंक दे आर इन माय ऑल असतील बाकीच्या ग्रुपमध्ये. सांगायचा उद्देश काय आहे, व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू डिअर फ्रेंड्स, माणसं सांभाळा, ते आपल्याला सांभाळतील. ओके. बिझनेस मोठा करायचा असेल तर माणसं सांभाळायची. आपण रतन टाटांबद्दलच का बोलतो? कारण त्यांनी दे थॉट अबाउट द पीपल, सोसायटी. ही थॉट अबाउट द पीपल इन सोसायटी. बरेच इंडस्ट्रीज आहेत, बरेच बिझनेसमॅन आहेत, आपल्याला त्यांच्याबद्दल काय वाटत नाही. का वाटत नाही? कारण दे नेव्हर एव्हर थॉट अबाउट द पीपल, दे दे थॉट अबाउट मनी ओनली. सो असं नाही आहे. एकही दिवस माझा जात नाही आहे, इथे साक्षीला बरेच जण आहेत, की माझ्या टीममध्ये एखाद्याचा बड्डे असेल, पहिला विश माझा असतो. सगळ्यांचे बड्डेचे फोटोपासून त्यांचे फोटोज माझ्याकडे आहेत आणि गेल्या वर्षीचे सगळे फोटो माझ्याकडे असतात. मी त्यांना अलर्ट करतो की हां मॅडम, सर, लास्ट इयर मेमरीज ही असं आहे. लास्ट इयरमध्ये तुम्ही स्कूटी घेतली होती, संजना मॅडमनी 2 वर्षापूर्वी स्कूटी घेतली होती. आता तुम्हाला नवीन ध्येय काय आहे मॅडम, पुढे काय घ्यायचं आहे, मग ह्या गोष्टी कराव्या लागतील. इट शुड बी लाईक दिस. इट शुड बी लाईक दिस. राईट. आता डॉक्टर हेमंत कडू सर इथे आहेत, त्यांची माझी ओळख कोल्हापूरला झाली होती, मी लास्ट झूममध्ये बोललो. राईट. आणि खूप चांगले माझे मित्र झाले आणि ह्यांची ओळख मी कुठे करून दिली माहिती आहे का? विद्यापीठामध्ये. बरोबर. विद्यापीठामध्ये. कुठे कुठे सांगा हेमंत कडू सर, थोडंसं अनम्यूट करून बोला, म्हणजे लक्षात येईल की सोसायटी का महत्वाची, लोक का महत्वाचे. दीनदयाल पंडित विद्यापीठ, अयोध्यामध्ये. अयोध्या होते ना. विजयकुमार काळे इथे पुण्यात बसतोय, फोनवरती सूत्र आलं होतं. खरं तर मी राजकारणात पाहिजे होतं. दीनदयाल उपाध्याय विद्यापीठ कुठे? अयोध्यामध्ये, माहिती आहे ना? ओके. तर तिथल्या म्हणजे इथे बसून सुद्धा मी लाईव्ह बोलतो डिअर फ्रेंड्स, हे लाईव्ह, हे रेकॉर्ड उद्या युट्यूबला येणार आहे. तर सांगण्याचा उद्देश काय की मी त्यांच्यासाठी विचार केला, हे माझ्या जवळचे लोक आहेत, हे मोठे झाले पाहिजे. राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि बघा ना, सोसायटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण कॉन्ट्रीब्यूट देतो आणि देत राहतो. आणि डिअर फ्रेंड्स, माझ्या जवळचे आणि हां, इथे मला वाटतं CA सर पण आहेत. ओके. आहेत की नाही बघू द्यात. ओके. पूनम मॅडम पण आहे, त्यांच्या मिसेस पण आहेत. यू कॅन सी हिअर. पूनम इनामके मॅम, तुम्हाला पॉसिबल असेल तुम्ही बोलू शकता. लास्ट अवॉर्ड फंक्शनबद्दल काय बोलायचं असेल. 2025मध्ये 25 डिसेंबर 2025ला मी खूप मोठं एक अवॉर्ड फंक्शन ऑर्गनाईज केलं होतं. मी कुणाकडूनही एकही रुपये घेतला नाही. जवळपास 1,35,000 रुपये खर्च आला होता. अवॉर्ड्स मोठ्या हॉलमध्ये बुक करणं, मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजला बोलवलं. मी पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंना बोलवलं होतं. अरुण येस अडसूळ सर. सर. पूनम ताई बोलू शकता तुम्ही. हा, लास्ट टाइम आपला अवॉर्ड शो झालेला होता तेव्हा खूप म्हणजे गेस्ट, म्हणजे बारामतीतले झाले किंवा ते प्रश्न बिझनेसमॅन विचारण्याचा मधले प्रयत्न. वगैरे सगळे गेस्ट त्याच्यामध्ये होते. प्रत्येका 1 रुपयाही कुठली रजिस्ट्रेशन फी वगैरे काय घेतलेली नव्हती, कुणाकडून सुद्धा नव्हते त्याच्यामध्ये. ते वैयक्तिक विचारत असतो तिथं. द्याल का? विचारत.
कोणाचा तरी माईक चालू आहे. सिद्धार्थ, तुमचा माईक चालू आहे का? प्लीज चेक. हां हां त्या मॅडम. अवॉर्ड शो मध्ये प्रत्येक क्षेत्रातली लोक होते. एक बिझनेसमॅन असतील किंवा जिम ट्रेनर असतील किंवा मानसिकदृष्ट्या डॉक्टर्स वगैरे, म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये जास्त लोक होते. आणि त्याच्यामध्ये जे मेन गेस्ट होते ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, जे मला कॉलेजला शिकवायला होते, डॉक्टर आडसूळ सर. त्यांच्याशी म्हणजे 10 वर्षांनी बॅकअप मी त्यांच्याशी भेटलेले होते. त्यामुळे खूप मोठा अवॉर्ड शो झालेला होता. प्रत्येकाचे म्हणजे जे कुठं त्यांचं एवढं कौतुक केलं जात नव्हतं, त्या ठिकाणी त्यांचं कौतुक केलेलं होतं. सांगण्याचा उद्देश एक आहे डिअर फ्रेंड्स, की सगळं एव्हरीथिंग इज पॉसिबल. ज्यावेळेस आपण देतो ना, एक स्पिरिच्युअल लॉ पण मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण द्यायला सुरुवात करतो ना, तर आपल्याला काहीच कमी पडत नाही. निसर्ग आपल्याला द्यायला सुरुवात करतो. राईट? तर सांगण्याचा उद्देश हाच येस आहे, सर. की आपल्याला. आणि हां, महत्त्वाची गोष्ट काय, की आत्तासुद्धा यावर्षीसुद्धा आपलं खूप मोठं अवॉर्ड फंक्शन होणार आहे. आणि यावर्षी आत्तापर्यंतचे 2 गेस्ट तर तयार झालेले आहेत. सुनील गोडबोले सर माहिती आहे तुम्हाला? सुनील गोडबोले सर. इथे दिसेल का तुम्हाला असं? दिसतंय? हो. तुम्ही YouTubeला टाका सुनील गोडबोले सर. नाव म्हणजे व्यक्ती लक्षात असेल, फक्त नाव तुमच्या लक्षात नसेल. सुनील गोडबोले सर आणि अच्युत गोडबोले सर हे आता येणाऱ्या 25 डिसेंबर 2026ला चीफ गेस्ट आहेत. ओके. आणि हे जे आहेत ना मंडळी, आमचा ग्रुप आहे ग्लोरी अचिव्हमेंट अवॉर्ड, याच्यामध्ये आत्ता आहेत 51 लोक आहेत. आता हे CA सर आहेत, त्यांच्या मॅडम आहेत, मॅडमसुद्धा प्रोफेसर आहेत. ओके. डॉक्टर हेमंत कडू सर आहेत इथे, बरेच डॉक्टर्स आहेत. हा एवढा मोठा माझा हा जो ग्रुप आहे, बरोबर आहे. पुणे मॅडम मराठी ॲक्टर आहेत, ते हिंदीमध्ये पण आहेत. हिंदी पण बरेच 225 फिल्म्स त्यांनी केलेल्या आहेत, सुनील गोडबोले सरांनी 225. राईट. आणि डिअर फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, कोणीही फ्रीमध्ये येत नाही. राईट. फंक्शनला कोणीही फ्रीमध्ये येत नाही. त्यांच्या वेळेला महत्त्व आहे, त्यांच्या नॉलेजला महत्त्व आहे, त्यांच्या एक्सपिरियन्सला महत्त्व आहे. आय पे टू देम. बट मी माझ्या माझ्या जवळच्या लोकांकडून मी काहीच घेत नाही. आणि बरोबर ना पूनम मॅडम आणि कडू सर, इथे तुम्ही आहात सगळेच. तर मी आणि ही पण कमिटमेंट केली की मी पुढे भविष्यात एकही रुपया कोणाकडून घेणार नाही. एकही रुपया घेणार नाही. ही ते तुम्ही कमेंटला बघू शकता. एकही रुपया घेणार नाही. राईट. तर हे असतं सोसायटीसाठी, समाजासाठी करणं. ज्यावेळेस आपण एक गोष्ट देतो ना, निसर्ग आपल्याला 10 गोष्ट. दिस इज अ स्पिरिच्युअल लॉ. तो इथे येणार नाही, त्यासाठी वेगळं काहीतरी एखादं सेशन घ्यावं लागेल. जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअली स्ट्रॉंग, ओके, तुम्हाला एक्स्ट्रॉर्डिनरी बनायचं आहे, स्पिरिच्युअली स्ट्रॉंग बनायचं आहे, स्टार्ट गिव्हिंग. ॲटलिस्ट तुम्ही एखाद्या व्यक्तीला 2 शब्द चांगलं बोला, एखाद्याला विश करा, ॲप्रिशिएट करा, कॉम्प्लिमेंट द्या. राईट. हे पण एक प्रकारचं देणंच आहे. सांगा एखाद्याला की तू खूप छान बोललास, खूप छान करतोयस. याच्याने त्या व्यक्तीला उमेद मिळते की बाबा हा अरे आपण करतोय ना, कोणीतरी आपल्या कामाची दखल घेते. राईट. सो दॅट पर्सन स्टार्ट वर्किंग मोर विथ द मोर एफर्ट्स. ते फार महत्त्वाचं असतं. राईट. माहीत नाही मला, अजून 25 लांब आहे, 25 डिसेंबरपर्यंत. एखादी फिल्म, आता तर बिग बॉस चालू आहे, मराठी बिग बॉस. माहीत नाही, माझं थोडंसं सटकलं तर मी एखादा बिग बॉसमधलं पण आणेल. ओके. आणि माझं एक चॅलेंज असतं की गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा आपला जो गेस्ट असणार आहे तो मोठाच असणार आहे. 26मध्ये वेगळं असेल. आता हळूहळू बघता बघता मी बॉलिवूडमध्ये पण घुसेल. नंतर मग 10 वर्षांनी हॉलिवूडमध्ये जाऊयात अंगद सर. राईट. फीचा इश्यू नाही आपल्याकडे, आपण किती पण चार्ज करू शकतो. सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट आय एम टेलिंग यू, ट्राईंग टू टेल यू, की आपण समाजामध्ये राहतो आणि आपला रॅप एक एक प्रकारचं एक नेटवर्क असतं. जर बिझनेसमध्ये असाल ना, तर माणसं सांभाळा. तुम्ही म्हटलात ना की हे काम करतो, तर केलं पाहिजे. तुम्ही म्हटलात ना की मला असं करायचं आहे, झालं पाहिजे. मी तुम्हाला माझी एक सवय, मी ह्यांना आता जे मॅडम असतील किंवा सर आहेत इथे किंवा डॉक्टर कडू सर आहेत, बरेच डॉक्टर मंडळी आहेत. राईट. हे माझे फार जवळचे लोक आहेत. आता हे अंगद सर आहेत, हे तुम्ही सगळे जे आहात ना. आणि तुम्हाला सांगू का, एकेकाळी ह्याच्यातले बरेच जण, 90% तर माझे पेशंट्स आहेत, क्लायंट्स आहेत. नंतर नंतर एवढं स्ट्रॉंग बॉन्डिंग होतं ना, सर जाता जाता विचारता, सर काय अलीकडे कुठलं पुस्तक वाचताय तुम्ही? एवढा अधिकारवाणीने ते बोलतात माझ्याशी, एवढा अधिकाराने बोलतात की सर कुठलं पुस्तक वाचताय, सर काय करता अलीकडे, सर ही काय ते काय. ओके. राईट. तर डिअर फ्रेंड, सांगायचा उद्देश एक आहे की आजपासून बी अ पीपल ओरिएंटेड पर्सन. लोक आणि आपल्या जवळच्या लोकांना मोठं करा. आपण कधी मोठं होऊ आपल्याला कळणार पण नाही.
हा, पण मला मोठं व्हायचंय म्हणून मी सगळ्यांना मोठं करतो, हा उद्देश नकोय. आपण कधीच मोठे होणार नाही आहोत. राईट. सो यासाठी तुम्हाला एक पुस्तक वाचायचं आहे, दॅट इज हाऊ टू इन्फ्लुएन्स फ्रेंड्स अँड पीपल. डेल कार्नेगींचं पुस्तक आहे, मी लास्ट त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं. जर तुम्हाला लोक जिंकायचे असतील, माणसं जिंकायची असतील, घरातली फॅमिली जिंकायचं असेल, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड पीपल, मराठीत पण आहे ते पुस्तक, तुम्ही मराठीत पण घेऊ शकता. ओके, राईट. सो आता नेक्स्ट स्लाइड अजून एक घेऊयात, त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊयात. रवी सर. The next is very important, that is ordinary person keeps negative attitude. आता बरीच मंडळी असतात आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन कॅरीज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड विनिंग ॲटिट्यूड. ओके, ॲटिट्यूड हे 3 प्रकारचे असतात. एक आहे निगेटिव्ह ॲटिट्यूड, दुसरा आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि तिसरा असतो विनिंग ॲटिट्यूड. निगेटिव्ह म्हणजे कायम निगेटिव्ह बोलणं, पॉझिटिव्ह म्हणजे जोपर्यंत सगळं चांगलं आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह बोलणं, विनिंग ॲटिट्यूड म्हणजे अवतीभोवती चांगलं असू वाईट असू काही चाललंय माहीत नाही, विनिंग ॲटिट्यूड आहे आय नो हाऊ टू चेंज द सर्कमस्टन्सेस, मला माहिती आहे हाऊ टू चेंज दिस सिच्युएशन्स, दॅट इज कॉल्ड द विनिंग ॲटिट्यूड. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निगेटिव्ह कधी पण होऊ शकतो. बघा, तुम्ही एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह असतो आणि 2-3 दिवसांनी तोच निगेटिव्ह होतो, दॅट इज कॉल्ड द पॉझिटिव्ह कन्वर्टेड इन टू निगेटिव्ह. बट विनिंग ॲटिट्यूड नेव्हर कम्स इन निगेटिव्ह. त्यामुळे विनिंग ॲटिट्यूड डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि हे पुस्तकं वाचून होत नाही. फॉर दॅट यू हॅव टू टेक युअर ओन एक्सपिरियन्सेस घ्यावे लागतात, बॅड एक्सपिरियन्सेस लाईफमध्ये घ्यावे लागतात, अडचणींना सामना करावा लागतो, यू हॅव टू फेस द प्रॉब्लेम. मी नेहमी असं गमतीने म्हणत असतो, एवढे प्रॉब्लेम फेस करा की प्रॉब्लेमला पण फेस यायला पाहिजे की किती हा फेस करतो म्हणून. ओके, समजते. इंग्लिशमधला आणि मराठीतला फेस दोन्ही मिक्स केला मी. लास्ट टाइम मी सहज असं बोलता बोलता बोलून गेलो. विचार करा, कोणत्या विचारावरती विचार करायचा आपल्याला, जे विचार आपल्यासाठी चांगले त्या विचारावरती विचार करून विचार करायचा आहे, बरोबर आहे की नाही. आणि विचार करून विचार करायचे की कोणत्या विचारावरती विचार करून विचार नाही करायला पाहिजे. आता आपल्याला चांगल्या गोष्टींवरती विचार करायचा आहे. सो सांगण्याचा अर्थ काय, विनिंग ॲटिट्यूड डेव्हलप करा, विनिंग ॲटिट्यूड. ओके, यू हॅव टू वर्क ऑन ॲटिट्यूड. आणि ॲटिट्यूड जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या लाईफमध्ये ते केलेलं आहे. नंबर 1, यू हॅव टू बिकम अ रीडर. चांगलं वाचक बनायचंय तुम्हाला. आणि वाचायचं काय, पाककला असलं नाही वाचायचं, रांगोळी असलं नाही वाचायचं. त्यासाठी तुम्हाला वाचावे लागतात सेल्फ हेल्प बुक्स. लिहून घ्या, सेल्फ हेल्प बुक्स, बरोबर. त्या गप्पा गोष्टी काय काय असतं, बरेच असतात. सेल्फ हेल्प बुक्स वाचायचे. सेल्फ हेल्प, टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, अँगर मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्किल, बॉडी लँग्वेज, आय कॉन्टॅक्ट, व्हॉइस मॉड्युलेशन, ग्रॅमर, जे आपल्याला ज्याच्यातून आपल्याला नेम फेम अँड मनी मिळेल ना, अशीच पुस्तकं वाचायची. नेहमी लक्षात ठेवा, पुस्तकं कोणते वाचायचे, ज्याच्यातून आपल्याला नेम फेम मनी मिळेल तेच पुस्तकं वाचायची, बाकी नाही. बाकी इंटरेस्ट म्हणून तुम्ही वाचा, वयाच्या 85 नंतर वाचा, नो प्रॉब्लेम एट ऑल, पण त्याच्या अगोदर नाही वाचायचं. बघा, याच्यातून पॉझिटिव्ह पण घेऊ शकतो आपण की आपण 85 वर्ष जगणार आहोत, त्याच्यानंतर मग आपण पाककला, कुठली कला, बाकीचं काय वाचूयात. पण सेल्फ हेल्प बुक्स तुम्हाला वाचावे लागतील. ग्रामर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तुमची स्वप्न मोठी असतील तर. मी नेहमी माझ्या स्टाफला सांगतो, आपल्याला फक्त महाराष्ट्रात नाही राहायचं आहे, वी हॅव टू विन द वर्ल्ड. पूर्ण जगात आपल्याला स्प्रेड व्हायचं आहे. इथे बसून मी उद्या एखाद्या काय म्हणूयात की एखाद्या कंट्रीतल्या प्राईम मिनिस्टरला मी सेशन घेत असेल, झूम सेशन घेत असेल, तिकडून एखाद्याला अवॉर्डला बोलवलं असेल, हे तुम्हाला सगळं वाटत असेल की किती माणूस बोलतो हा. नो, आय हॅव अ विनिंग ॲटिट्यूड. मला माहिती, मी एकेकाळी असंच बोललो होतो आणि ते सगळं तथास्तू झालं त्याच्यावरती. जगात 2च शब्द आहेत, तथास्तू आणि तसाच तू, बरोबर ना हेमंत सर. आपण सहज बोललो होतो विमानाने प्रवास करूयात, कुठेतरी लांब जाऊया, 2-3 वेळा प्रवास झाला आपला. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, विनिंग ॲटिट्यूड पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवू नका. पॉझिटिव्ह इज अ टेम्पररी, माझं स्पष्ट सांगणं आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज अ टेम्पररी. जोपर्यंत अवतीभोवती सगळं चांगलं चाललंय ना, लय भारी लय भारी लय भारी, बिझनेस जोपर्यंत चांगलं, लय भारी लय भारी लय भारी, बिझनेस डाऊन झाला, खऱ्या अर्थाने तिथे आपला ॲटिट्यूड आपल्याला दाखवायचा असतो, की तिथे आपले गट्स आपल्याला प्रूव्ह करायचे असतात. दॅट इज कॉल्ड द विनिंग ॲटिट्यूड. डिअर फ्रेंड्स, ऑर्डिनरी व्यक्ती म्हणजे सामान्य व्यक्ती फक्त नकारात्मक विचार करतो. काही जण इथे पण विचार करतात की
एवढे झूम सेशननी काय होणार आहे? फक्त ऐकून काय होणार आहे? सेशन अटेंड करून काय होणार आहे? बॉडी रिलॅक्स करून काय होणार आहे? असंही तुमचं काही झालेलं नाही आहे. पुढेही काय होणार आहे याची गॅरंटी नाही आहे. हे निगेटिव्ह लोकांसाठी. पण जे पॉझिटिव्ह आणि विनिंग ॲटिट्यूड आहेत ना, प्रत्येक गोष्टीमध्ये दे थिंक अबाउट द पॉझिटिव्ह. ऑलवेज पॉझिटिव्ह, ऑलवेज विनिंग ॲटिट्यूड. विनिंग ॲटिट्यूड म्हणजे अगोदर दुसऱ्यांना जिंकवा, तुम्ही स्वतः जिंकाल. निगेटिव्ह लोक समोरच्याला हरवता हरवता स्वतः पण हरून जाणार. आणि हे बोलतात बरं का असं, मी हरलो तरी चालेल, तुला हरव, मी जिंकलो नाही तरी चालेल. आणि ते पॉलिटिक्समध्ये असेच असतात लोक. काय मी निवडून नाही आलो तरी चालेल, पण तुला नाही येऊ द्या. सो इट इज नॉट गुड ॲट ऑल डिअर फ्रेंड्स. आफ्टर ऑल द लॉ ऑफ कर्मा इज वर्किंग ना. बॅकग्राऊंड म्युझिकसारखं लॉ ऑफ कर्मा चालूच असतं. तुम्ही दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम केलं तर द युनिवर्स विल स्टार्ट वर्किंग फॉर यू. दॅट इज कॉल्ड द पॉझिटिव्ह अँड विनिंग ॲटिट्यूड. आजपासून फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह अँड विनिंग ॲटिट्यूडकडे फोकस करा. पॉझिटिव्ह अँड विनिंग ॲटिट्यूडकडे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे काय माहिती आहे, स्वतःबद्दल. मी तुम्हाला बोललो होतो की कमिटमेंट करायची तुम्हाला. मला आठवत नाही, 2-3 सेशन्स झाले आपले. मला वाटतं 4-5 सेशन अगोदर मी तुम्हाला बोललो होतो की कमिटमेंट करा, स्वतःबद्दल एकही शब्द निगेटिव्ह बोलणार नाही. आठवत आहे तुम्हाला? की माझा आवाज असा आहे, माझी हाईट अशी आहे, मी दिसायला असा आहे, माझे केस अशी आहेत. नॉट एट ऑल. पहिली कंडिशन यू हॅव टू लव्ह युअर सेल्फ अनकंडिशनली. अनकंडिशनली तुम्ही स्वतःवरती प्रेम करणं गरजेचं आहे. मला जर तुम्ही विचारलं ना, विजय सर तुम्हाला तुमच्याबद्दल काय आवडतं, तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यावी लागेल 2-3 तास. एवढ्या गोष्टी मला माझ्या आवडतात. आय एम अ बिग फॅन ऑफ माय सेल्फ. आय एम अ बिग फॅन ऑफ माय सेल्फ. कधी ऐकलं काही वाक्य? अंगद सर, हॅव यू एव्हर हर्ड दिस सेंटेन्स? हॅव यू एव्हर हर्ड? नो, इट इज अ पेटेंटेड सेंटेन्स. आय एम अ बिग फॅन ऑफ माय सेल्फ. बघा, तुम्ही पण मला स्वतःला सांगा की मी माझा फॅन आहे. आणि अनटिल अँड अनलेस यू बिकम युअर फॅन, नो बडी इज गोइंग टू बिकम युअर फॅन. जोपर्यंत तुम्ही तुमच्या शब्दाला स्टक नाही आहात, नो बडी इज गोइंग टू रिस्पेक्ट युअर वर्ड्स. यू हॅव टू बी द फॅन ऑफ युअर सेल्फ. अरे काहीतरी चांगलं आहे की नाही आपल्याकडे, त्याबद्दल ॲप्रिशिएट करा. अँड दॅट इज कॉल्ड द विनिंग ॲटिट्यूड. इफ समबडी आस्क मी की तुम्ही एका वाक्यात सांगा की व्हॉट यू आर, मी एकच सांगेल की दॅट आय नेव्हर कॉम्प्रोमाइज इन माय गोल्स. मी माझ्या ध्येयात कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. नेवर एव्हर, नेवर एव्हर. यू हॅव टू बी लाईक दॅट. आणि करू शकता तुम्ही. दॅट इज कॉल्ड द एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन. फाईन. सो डिअर फ्रेंड्स, हे 3-4 डिफरन्सेस झालेले आहेत. आणि मला वाटतं रवी सर याची पण आपली सिरीज होते की काय, राईट अंगद सर? पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4. राईट. धुरंधर 1, धुरंधर 2. येस. चला, नाव विल कम टू द क्वेश्चन आन्सर सेशन फॉर द नेक्स्ट 7 मिनिट्स. आणि 10-10:30ला आपण थांबूया. आत्ताचे जे पॉईंट झालेले आहेत त्याच्या रिलेटेड काही प्रश्न असतील, यू कॅन आस्क. पुढे खूप आहे अजून. टोटल 13 टॉपिक्स आहेत, त्यापैकी आपण 4 पॉईंट्स आपले पूर्ण झालेले आहेत. फाईन. चला, कोणाला काही प्रश्न असतील यू कॅन आस्क. अनम्यूट करून बोलू शकता. नो बडी इज गोइंग टू जज. हॅलो. मला कोणीही जज करणार नाहीये. हॅलो. येस. हा सर, तुषार बोलतोय सर, तुषार गाडे. क्या बात. तुषार बोला. सर, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टेम्पररी म्हणजे तात्पुरता असतो. पण ते म्हणजे कसं आपण सारखं सारखं पॉझिटिव्ह विचार करतो, पण काय काय बाबतीत ते असं होतं की निगेटिव्ह घडतं. म्हणजे तात्पुरता असतो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पण ते निगेटिव्ह घडतं. असं का होतं म्हणजे? काय घेतलं असं? ओके तुषार, सपोज एका घराचं काम चालू आहे. ओके तुषार, माझा आवाज येतो ऐकू? येतो सर, येतो. सपोज एका घराचं काम चालू. तुषार, खूप महत्वाचा आणि खूप काय म्हणूयात सगळ्यांच्या मनातला तू प्रश्न विचारलास. सपोज एक घराचं काम चालू आहे. ओके. हम्म. तो गवंडी मेसन म्हणतो आपण, तर तो गवंडी येतो आणि भिंत बांधतो. ओके. हम्म. आणि ती भिंत ना आत्ता 1 तासापूर्वी बांधून झालेली आहे. आणि मला सांगा, ती भिंत पाडायची असेल तर ती भिंत तुम्ही पाडू शकता? असं धक्का देऊन पाडू शकता? येस. लगेच पडेल धक्का सुद्धा? येस. धक्का देऊन लगेच लगेच कसं पडेल सर ते? तुम्हाला नाही लक्षात आलं मला काय म्हणायचं. अंगद सर, अनम्यूट करा. येस सर, कच्ची भिंत आहे लगेच पडेल. येस.
मला हे पाहिजे, तुमच्या लक्षात नाही आलं ते. भिंत कच्ची आहे म्हणून ती पडणार आहे. हा. भिंत कच्ची आहे म्हणून ती पडणार आहे. चला थोडासा वेळ द्या. 1 तास, 2 तास, 1 दिवस, 2 दिवस, आठवडा. आठवड्यानंतर पडेल? नाही पडणार. ते का असेल नाही कच्चे पडणार? का नाही नाही, पडणार? हा बोला. का नाही पडणार? कारण ती कच्ची नाहीये, पक्की झाली. आणि नेहमी लक्षात ठेवा की तुमचे मूड स्विंग होत असतील ना, तर समजून घ्यायचं आपण पक्के नाही आहोत. अजून आपली भिंत ना आतली कच्चीच आहे. ओके. सो तुम्हाला पक्क करावं लागेल. सिमेंट चांगलं वापरावं लागेल, मटेरियल चांगलं वापरावं लागेल, विटा चांगले वापरावं लागतील. लक्षात येते? सो याचा अर्थ काय की आतापर्यंत ह्याला जे जे दिलेलं आहे ना तुम्ही इनपुट, तेच आउटपुट आलंय. मग आता इनपुट चेंज करावं लागेल, देन आउटपुट विल चेंज. सांगायचा उद्देश एकच आहे, आपण हे सगळं कच्चं आहे. लगेच पक्क्याची एक्सपेक्टेशन ठेवू नका, अपेक्षा ठेवू नका. थोडासा वेळ द्या स्वतःला. म्हणजे आज सेशन ऐकलं की आज लगेच चेंजेस नाही होणार. राईट? आय कॅन अंडरस्टँड की बाबा कोणी येते आणि आपल्याला धक्का देते आणि आपण पडून जातोय. का पडतोय? कारण आपण कच्चे खिलाडी आहोत. पक्के खिलाडी नाही पडत. त्याला मग समोरच्या व्यक्तीला माघार घ्यावी लागते. आणि आता तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारा की मला माझी भिंत पक्की करण्यासाठी काय करावं लागेल? यू शुड आस्क युअर सेल्फ. मी तुम्हाला पक्क नाही करू शकत. आय कॅनॉट चेंज युअर लाईफ. आय कॅन शो यू ओनली पाथ. आय कॅन शो यू ओनली रूट. मी तुम्हाला फक्त रस्ता दाखवू शकतो. मराठीत म्हणतात ना की घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. बरोबर. राईट? येस. तर तुषार काय करायचं तुम्हाला? तुम्ही वीक का आहात आतापर्यंत? ॲट द एज ऑफ 20-30 काय असेल एज, त्या एजपर्यंत तुम्ही इथपर्यंत येऊन सुद्धा तुम्ही आता वीक कन्सिडर करताय स्वतःला. वाय? पण थोडंसं आत्मपरीक्षण करा. प्रत्येकाची उत्तरं वेगळे आहेत. किंवा मी का कच्चा आहे? कारण आतापर्यंत मी पक्का होण्यासाठी वेळच दिलेला नाहीये. सो लेट्स गिव्ह टाइम फ्रॉम टुडे, नाऊ ऑनवर्ड्स. आजपासून वेळ देऊयात. स्टार्ट गिव्हिंग टाइम टू युअर सेल्फ. स्पेंड युअर टाइम विथ युअर सेल्फ. डू इंट्रोस्पेक्शन. स्वतःचे स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय समजून घ्या, स्वतःचे ध्येय काय समजून घ्या, स्वतःचा वाय, WHY क्लिअर आहे का तो समजून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी असतात. नाही तर आपली भिंत कोणी पण येऊन पाडेल. बाकीचे सोडा, आपणच पाडतो आपली भिंत. राईट? आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. आणि भिंतीचं उदाहरण कुठल्या पुस्तकात नाहीये. एकच पुस्तक आहे, डॉक्टर विजयकुमार काळे. येस. चलो आता म्यूट करा. नेक्स्ट क्वेश्चन कोणाला विचारायचं यू कॅन आस्क. आता भिंत सगळ्यांच्या लक्षात राहील की नाही? मूड स्विंग होता समजून घ्यायचा. अंदर जो माल आहे ना वो ओरिजिनल माल नाही आहे. आणि आपली जी भिंत आहे ना कच्ची आहे. येस. चल नेक्स्ट क्वेश्चन. हा विचारा. नेक्स्ट. खूप छान प्रश्न विचारला तुषार. तुझ्यामुळे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह झालेत, डाऊट्स क्लिअर झालेत. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन यू कॅन आस्क. ओके काहीच प्रश्न नाहीये. हॅलो. हा बोला. सर मी रवींद्र बोलतोय. हा रवींद्र सर तर बोला. माणसं जोडणं म्हणजे कशा प्रकारे जोडावं माणसं जोडली रवींद्र जाणं. सर आवाज थोडासा माईक व्यवस्थित पकडा, जवळ पकडा. असं माणसं कसे आपण जोडली जाणार हे माझं म्हणणं होतं. आपण जसं म्हणतो की माणसं जोडा पाहिजे व्यवसायामध्ये, ते वारंवार कसे जोडता येईल आपल्याला माणसं. ओके सिम्पल तुम्हाला एक सांगू का सर? थोडंसं आपण आउट ऑफ बॉक्स जाऊन बोलूयात, डिस्कस करूयात, चालेल? ओके. येस येस. सपोज तुमच्या घरात ना किचनमध्ये साखर पडली, तुम्ही मुंग्यांना इन्व्हिटेशन देता का? असं व्हॉट्सअप करता का मुंग्याने की या बाबा पडली आहे साखर म्हणून? का नाही? सांगा रवींद्र सर, तुम्हालाच बोलायचं, का नाही? कारण की ते खातील.
नाही, असं उत्तर नकोय मला अपेक्षित. एक मस्त अंगद सरांनी कसं उत्तर दिलं, लॉजिकल. कोण उत्तर सांगेल मला? आपल्या किचनमध्ये किंवा इथे आता सपोज मी इथे बसलो, इथे साखर पडली आहे, साखर सांडली आहे चुकून, बरोबर आहे की नाही? तिथे ते मुंग्या ऑटोमॅटिकली येतात. काय येतात? कारण त्यांची गरज जी आहे ना, भूक पूर्ण होते. नेहमी लक्षात ठेवा, समोरच्याला आपली गरज वाटली पाहिजे असं स्किल तुमच्याकडे आहे का? तेव्हा लोक जोडले जातील. तुमच्याकडे साखरेतला गोडवा नाहीये, समोरच्यांचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला नाही बोलत मी, जनरल बोलतोय. ओके, आपल्याकडे ती गोष्ट जर नसेल ना, तर लोक आपल्याकडे येणार नाहीत. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा रूल काय माहितीये? वर्क ऑन युअर सेल्फ. लोक जगात दोन प्रकारची कामं असतात. नंबर एक, एवढं काम करा, एवढं काम करा, एवढं काम करा की आपलं नाव होईल, आणि नंतर नाव झाल्यानंतर काम करायची गरज नाही, फक्त नावाने काम होईल. बरोबर. नाव होईपर्यंत काम करावं लागणार आहे, लगेच लोक जोडले जाणार नाहीत. आज मी मराठी पिक्चर मधले लोक येतात, काय येतात, मी त्यांना माझी लिंक शेअर करतो, माझं प्रोफाईल शेअर करतो, माझे इंटरव्ह्यू शेअर करतो, लगेच येस सर, ग्रीन सिग्नल. आणि मी काहीच नाही शेअर केलं आणि माझ्याबद्दल काहीच नाहीये, प्रोफाईल स्ट्रॉंग नाहीये, विल दे कम टू माय प्रोग्राम? नॉट एट ऑल. याचा अर्थ काय? यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ. तुमच्याकडे असं काहीतरी स्किल पाहिजे, तुमच्याकडे असं काहीतरी, अशा काही गोष्टी पाहिजे की ज्याने समोरच्याची भूक असेल, समोरच्याला आपण मदत करू शकतो, अशा कुठल्या तरी गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. व्हॉट इज बिझनेस? बिझनेस म्हणजे काय? बिझनेस म्हणजेच हे ना, आज मी ह्या सॅमसंगवाल्याला सपोज 30,000 रुपये दिले. का दिले? कारण त्यांनी माझी गरज ओळखली म्हणून. डिअर फ्रेंड, समोरच्याची गरज ओळखा. लक्षात येत आहे? सो दिस इज इम्पॉर्टंट. साखरेला सांगावं लागत नाही, इन्व्हिटेशन द्यावं लागत नाही मुंग्यांना की या म्हणून, की जिथे साखर पडली तिथे मुंग्या असतात, जिथे गुळ असेल तिथे मुंग्या असतात. तुमच्याकडे अख्खं मेनू कार्ड पाहिजे, काय पाडायचं हे कळलं पाहिजे, लोक यायला तयार आहेत. डू अंडरस्टँड? या गोष्टी तुमच्याकडे. मला सांगा ना, आज 40-42 लोक आहेत, का आलात तुम्ही? कारण माझ्याकडे असं काहीतरी आहे की ज्याने तुम्हाला काही, आज तुम्ही इथे आहात, ऍटलीस्ट तुम्ही इथून इथे जाल, इथे तर नक्कीच नाही जाल. दॅट स्किल आय हॅव, दॅट नॉलेज आय हॅव, दॅट ॲटिट्यूड आय हॅव, दॅट एक्सपिरियन्स आय हॅव. तर त्या गोष्टी तुम्हाला डेव्हलप कराव्या लागतील. राईट? सिम्पल सांगतो, सूरज चव्हाण नावाचा एक व्यक्ती आहे. ओके, तो बारामतीचा आहे. जोपर्यंत तो मराठी बिग बॉस जिंकला नव्हता, तोपर्यंत त्याला कुणीही ओळख देत नव्हतं, कुणीही त्याला बोलवत नव्हतं, कुणीही काहीच नाही. आणि जेव्हा त्याचं नाव त्याने स्वतः केले, मेहनत घेतली, पुढे गेला, जिंकला, त्याच्यानंतर सगळे म्हणायला लागले की हा माझा आहे, आमच्या गावाचा आहे. हे असंच असतं. दिस इज द रूल. जेव्हापर्यंत आपण चमकत नाही ना, तोपर्यंत आपण कोणाचेच नाही. जेव्हा आपण चमकायला लागतो ना, तेव्हा आपण सगळ्यांचे असतो. चमकायला शिका. इसलिए तो बोलते ना, अगर तू हीरा है तो अंधेरे में चमक के दिखा, उजाले में तो काच के तुकडे भी चमकते. आहे की नाही? रवींद्र सर, नेमकं तुम्ही अंधारात बसले तरी चमकताय. क्या बात आहे. राईट? सो स्किल वरती काम करा. अरे स्किल वरती, फोनवरती काम. पूनम इनामके मॅडम, होतात की नाही आपले कामं फोनवरती? राईट? आता नावच एवढं मोठं झालंय, जवळपास 15 ते 16 वर्ष झाले त्या नावासाठी मी काम केलं. आज इथे बसून मी सांगतो की यायचंय तुम्हाला कार्यक्रमाला, यस सर, नो सर, हो सर, हे चालू होतं. डायरेक्ट तुम्ही जाऊन कोणाला नाही बोलू शकत. द फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू वर्क ऑन युअर प्रोफाईल. मी एवढं सांगेन, तुमचं प्रोफाईल स्ट्रॉंग करा. तुमच्याकडे स्किल, नॉलेज, ॲटिट्यूड, एक्सपिरियन्स हे सगळं स्ट्रॉंग पाहिजे. तेव्हा लोक आपल्यासोबत राहायला तयार आहेत, आपल्यासोबत पार्टनरशिप करायला तयार आहेत, आपल्यासोबत राहायला तयार आहेत. हे असतं. सिंपल गोष्ट आहे. आणि हे असतं आपल्या घरात पण तेच आहे ना, आहे की नाही? घरात पण तेच आहे. आता मला सांगा, तुम्हाला 2 मुलं असतील. रवींद्र सर, तुम्हाला किती मुलं आहेत? हो ना. हा, ओके. आता सपोज 2 मुलं आहेत आणि दोघांपैकी सपोज आता राम आणि श्याम आहे. राम जास्त काम करतो, श्याम काहीच करत नाही, बरोबर? आता मला सांगा, आतून मनातून सांगा, तुम्हाला कोणाबद्दल जास्त आपुलकी, ममता, काय काय असतं ते सगळं वाटेल? जो काम करतो तो. हॅलो? दोन्ही तर आपलेच आहेत. आपण वडील असून सुद्धा त्यांच्यामध्ये आपण भेदभाव करतो, फरक करतो. जग तर करणारच ना. समजतंय? आपल्यासाठी तर दोघं सारखे पाहिजे, काम करू किंवा नको, दोघंही सारखे पाहिजे. नाही, तसं नाही होत. राईट? आपल्याकडे त्या गोष्टी पाहिजे. आणि जगाला काय पाहिजे याच्यावरती विचार करा.
आणि त्यातल्या त्यात करायलाच पाहिजे. 21व्या शतकात आपण राहतो. कोणीही, आता कोणीही पर्सनली घेऊ नका, कोणीही विदाउट एनी ॲडव्हान्टेज तुम्हाला हेल्प करणार नाही. ती हेल्प सायकोलॉजिकल असू शकते, स्पिरिच्युअल असू शकते, फायनान्शियल असू शकते, कुठली असू शकते, कुठली आध्यात्मिक असू शकते, कुठली असू शकते. असं कधीच होत नाही की मला तुझ्याकडून काय अपेक्षा नाही. बाहेर गाणं नाही, लागलं ना फोन, माझं लेक्चर चालू अपेक्षा आहे. नाही हे म्हणणं सुद्धा एक अपेक्षाच आहे. लक्षात येते? येस. सो यू कॅन वर्क ऑन पीपल सायकोलॉजी, लोकांच्या सायकोलॉजीवरती अभ्यास थोडासा करा. येस. चलो नेक्स्ट. खूप छान प्रश्न विचारला. प्रणित म्हणताय साखर गोड असते त्यामुळे मुंग्या येतात. व्हेरी गुड. बरोबर आहे. साखरेचा गोडवा त्यांना अट्रॅक्ट करतो. अनिकेत सर अगदी बरोबर आहे. सिद्धार्थ सर म्हणतात गरज. राहुल सर म्हणतात अट्रॅक्शन. ओके, व्हेरी गुड. बघा ना, त्या मुंग्यांकडे ना मॅप आहे, नाही लाईव्ह लोकेशन आहे. फक्त काय, पोटाची खळगी भरायची आहे, गरज आहे. राईट. जेव्हा आपण दुसऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी सक्षम बनू ना, लोक आपल्यासोबत नाती जोडायला तयार असतात, तुमच्यासोबत बिझनेस करायला तयार असतात, तुमच्यासोबत लाईफ टाईम राहायला तयार असतात. थोडक्यात मी सांगू, जेव्हा आपण समोरच्याच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करतो ना, तेव्हा लोक आपल्यासोबत राहतात. जेव्हा व्हॅल्यू देणं बंद होईल ना, पीपल स्टार्ट्स फाइंडिंग द सोल्युशन ऑप्शन्स. गरज असली की जवळ येतात, गरज संपली की दूर जातात. नेहमी मला माझे जवळचे लोक म्हणतात की सर तुम्ही खूप देता हो, खूप देता, जरा हातचं राखून ठेवा. ओके. आणि डिअर फ्रेंड्स, माझ्या स्टाफला विचारू शकता, मी तुमच्यासोबत आज गप्पा मारले, आज एखाद्या टॉपिकवरती बोललो ना, तर मी रात्री दुसऱ्या दिवशी मी परत अभ्यास करतो, 2 पावलं पुढे जातो. चांगला गुरु कधी हातचा राखू शकत नाही, हातचा राखून ठेवू शकत नाही. त्याला माहिती आहे ना अजून हात कुठे मारायचे. आय नो. ओके. राईट. आता हाच टॉपिक जेव्हा परत रिपीट होईल ना 3 महिन्यानंतर, मी वेगळ्या पद्धतीने शिकवत असेल, वेगळे एक्झाम्पल्स असतील. राईट. येस. चला, अजून एनी क्वेश्चन? मला वाटतं याचे पण 4-5 सिरीज होतील. या चॅट बॉक्समध्ये काही प्रश्न आहेत का बघतो. काही विचारायचं असेल यू कॅन डिरेक्टली अनम्यूट करून विचारू शकता. इथे आले की गरज असली की जवळ येतात, गरज संपली की दूर जातात. हा निसर्गाचा नियम आहे मॅडम. आता मी तुमचं नाव नाही घेणार. तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये फ्रीजकडे तेव्हाच जाता जेव्हा तुम्हाला तहान लागलेली असते. दिवसभर फ्रीजच्या शेजारी जाऊन तुम्ही बसत नाही, माठापाशी जाऊन बसत नाही. हा निसर्गाचाच नियम आहे. ओके. त्यामुळे समोरच्याची गरज आपण भागवत जायचं, म्हणजे तो आपल्यासोबत राहतो. हा निसर्गाचा नियम. जो देव पावत नाही तिथेही आपण जात नाही, आहे की नाही? म्हणजे आपण पण तसेच आहोत. मी बोललो ना की नो बडी इज परफेक्ट. या जगात कोणीही परफेक्ट नाही आहे. काही त्रुटी आपल्यामध्ये पण आहेत, माझ्यात पण आहेत, सगळ्यांमध्ये असतात आणि असायला पाहिजे. ज्यावेळेस सगळ्या त्रुटी संपतील ना, त्यावेळेस आपल्याला अहंकार चढेल ना, त्यामुळे आहेत ह्या गोष्टी. चलो नेक्स्ट क्वेश्चन. सर हां, अनम्यूट करून विचारा प्लीज. मग अशी म्हणण्याप्रमाणे ऑर्डिनरी पर्सन कॅरीज निगेटिव्ह ॲटिट्यूड, म्हणजे बरोबर. नकारात्मक हे असतं. हे हा त्याचं बरोबर आहे. एक्सप्लेन थोडं करू शकाल कसं? नक्कीच नक्कीच. ऑर्डिनरी व्यक्ती किती नंबरचा होता पॉईंट? हां, ऑर्डिनरी पर्सन कीव्स द निगेटिव्ह ॲटिट्यूड. बरोबर, हाच ना तुषार? हो. ओके. आता मगाशी पण एकाने चॅटबॉक्समध्ये ना, आय डोंट नो द नेम, की प्लीज एक्सप्लेन करू शकता का, असा काहीतरी प्रश्न विचारला होता. तुम्ही मला प्रश्न अनम्यूट करून विचारू शकता. ओके. तुषार, सांगू का, ह्युमन सायकोलॉजी ना स्पेशली नकारात्मक गोष्टी लगेच ग्रॅप करते. ओके. नकारात्मक गोष्टी लगेच ग्रॅप करते. पण आपल्याला आहे ना, हे बघा, आपण शांत एका ठिकाणी बसलो ना, हरायचं असेल शांत एका ठिकाणी बसायचं, आपण सहज हरतो. पण जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. लक्षात येते? एका जागी बसून वजन वाढवू शकतो आपण, काही न करता वाढवू शकतो. पण वजन कमी करायचं असेल ना, तर जाणीवपूर्वक मेहनत घ्यावी लागेल. जाणीवपूर्वक आपल्याला पॉझिटिव्ह विचार करावा लागेल. जाणीवपूर्वक आपल्याला
विनिंग थॉट क्रिएट करावं लागेल, विनिंग हॅबिट क्रिएट करावं लागेल. विनिंग हॅबिटचा अर्थ काय? आपल्या अवतीभोवती परिस्थिती चांगली असो वाईट असो, ओके, आपल्या फेवरमध्ये असो किंवा नसो, तरी सुद्धा विथ द स्ट्रॉंग डिझायर तुम्ही त्या गोष्टीला फाईट करता. याचा अर्थ तुम्ही विनिंग ॲटिट्यूडवाले आहात. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवाले काय? सगळं अवतीभोवती चांगलं आहे ना, ओके, सगळं अवतीभोवती चांगलं आहे, केंद्रात आपलंच पक्ष आहे, चला त्या पक्षात, याला म्हणायचं पॉझिटिव्ह. सत्ता गेली की लगेच हे दुसऱ्या पक्षात. हे पॉझिटिव्ह लोक असतात. हे हे पॉझिटिव्हच आहेत. कधी निगेटिव्ह होईल हे सांगता येत नाही. पॉझिटिव्ह कधी पण निगेटिव्ह होऊ शकतात. निगेटिव्ह तर कायम निगेटिव्ह असतात. पण विनिंग व्यक्ती कधीही निगेटिव्ह होत नाही. तो एखाद्याच पॉझिटिव्ह परत विनिंगकडे वळेल, परंतु तो कधीही निगेटिव्ह होणार नाही. हा, होईल, थोडाफार डिस्टर्ब होईल, पॅनिक होईल, एव्हरीथिंग विल हॅपन विथ हिम, बट तो पुढे जाईल, थांबणार नाही. आणि आपल्या अवतीभोवती अशी मंडळी आहेत ना जे कधीच थांबत नाहीत. तुमच्या समोरच या झूम सेशन घेतोय तो. राईट, बरोबर ना? जे मला फार जवळून ओळखते त्यांना माहिती आहे. घसा बसू द्या किंवा काय पण बसू द्या, मी नाही ना बसलो. हा, आता बसून घेतोय सेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा मी सांगतो, निगेटिव्ह हे निगेटिव्हच राहतात, पॉझिटिव्ह कधी पण निगेटिव्ह होऊ शकतात, पण विनिंगवाले कधीही निगेटिव्ह होऊ शकत नाही. पॉझिटिव्ह मूडवरती असतं. आज बरं वाटलं तर थेरपीला येईल, आज बरं वाटलं तर व्यायाम करेल, आज बरं वाटलं तर गोड बोलणार, व्यवस्थित बोलणार. आणि हे विनिंगवाले दररोज परफॉर्मन्स देतात, दररोज बिझनेस देतात, दररोज ते त्यांचे रेकॉर्ड्स ते स्वतः ब्रेक करतात. राईट, येस. चला नेक्स्ट क्वेश्चन. हा, प्रश्न नसतील तर प्लीज म्यूट करा. ओके, ग्रेट. ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्राऑर्डिनरी, सगळेच एक्स्ट्राऑर्डिनरी लोक आहेत इथे. पूजा मॅडम, आज काहीच प्रश्न नाही आले तुमचे? प्रश्न विचारलं पाहिजे. चल, तुषार, प्रश्न छान असतात तुमचे, व्हेरी गुड. ओके, अजून हा टॉपिक पूर्ण शिकून व्हायचा आहे. टोटल 13 पॉईंट्स आहेत. मला वाटतं आज फक्त 3-4 पॉईंट झालेले आहेत. अजून खूप आहे. त्याची सिरीज होतील 2-3 तर सिरीज डेफिनेटली होतील. आणि त्याच्यानंतर जसे पुढचे टॉपिक्स येतील तसे तुमचे क्वेश्चन्स पण राईज होऊ शकतात. ओके, येस. जर काहीच प्रश्न नसतील तर आता आपण थांबूयात. कसा वेळ गेला गेला कळला नाही, असं की नाही? या, कोणाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता. एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोक बोलतात बरं का, मनात ठेवत नाही, बोलतात. प्रणित, थँक्यू. हां, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना थँक्यू, मनापासून थँक्यू. आय थिंक मला मला तुम्ही प्रश्न विचारा असं मला म्हणायचं आहे. ओके, कोणालाच काही प्रश्न नाही आहे? सो उद्या भेटूयात आपण सगळे. रेडी? भेटूयात. ओके, थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना, मनापासून थँक्यू व्हेरी मच. आपण उद्या भेटूयात पार्ट 2 मध्ये. थँक्यू बाळासाहेब पाटील सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, उद्या आपण भेटूया शार्प 9 o'clock. आणि आज जे काही 4 पॉईंट्स आपले झालेले आहेत, लगेच झोपू नका, आत्मपरीक्षण करा. ओके, आत्मपरीक्षण करा की हे जे 4 पॉईंट सांगितलेले आहेत खरंच मी पार्ट ऑफ प्रॉब्लेम आहे की सोल्युशन आहे. ओके, सेकंड, मी खरंच प्रॉमिस करतो की मी कमिटमेंट करतो. थर्ड आहे की मला ध्येय आहेत की ध्येय नाही आहे. चौथं, मी टीमसोबत राहतो, लोकांसोबत राहतो की मी एकटा राहतो. 4 पॉईंट्स झालेत ना, त्याच्यावरती तुम्ही अभ्यास स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आणि ऑर्डिनरी असाल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी डेफिनेटली तुम्ही बनवू शकता. प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन्स पण आहेत. ओके, चला, 10:45 होत आलेले आहेत. आता आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच. बाय, गुड नाईट अँड टेक केअर. उद्या आपण भेटतोय शार्प 9 o'clock. चलो, थँक्यू व्हेरी मच. बाय, टेक केअर, गुड नाईट.